करूया सुद्धा. हजारो वर्षांच्या संस्कृतीचं सांस्कृतिक उत्खनन करून इथल्या सांस्कृतिक परिवर्तनाला एक नेमकी चालना देण्याचं काम ज्या महान साहित्यिकाने केलं ते डॉक्टर आह साळुंखे सर, अर्थात तुमच्या आमचे सर्वांचे मार्गदर्शक गुरुवर्य यांच्या लोकायत या बंगल्यामध्ये आज आपण सर्वजण उपस्थित राहिलेलो आहे. निमित्त आहे 4 पुस्तकांचं या ठिकाणी प्रकाशन होत आहे. आज बुद्ध पौर्णिमा आहे. भारताच्या इतिहासामध्ये प्रत्येक पौर्णिमेला एक वेगळं महत्त्व आहे. अशा या पौर्णिमेच्या दिवशी 4 पुस्तकांचं प्रकाशन या ठिकाणी होत आहे. आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी पहिल्यांदाच आपलं सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. जी 4 पुस्तकं आहेत त्या 4 पुस्तकांची नाव अशी आहेत. आस्तिक शिरोमणी चारवाक या पुस्तकाचा हिंदी अनुवाद डॉक्टर पद्माताई पाटील यांनी केलेला आहे. त्या पुस्तकाचं या ठिकाणी प्रकाशन होणार आहे. दुसरं जे पुस्तक आहे ते आह साळुंखे आणि चारवाक दर्शन हे डॉक्टर प्रशांत गायकवाड यांनी समीक्षात्मक ते लिहिलेलं आहे. तिसरं पुस्तक आहे ते विवेक स्वातंत्र्याचा उद्घोष करणारे बुद्धांचे कालानुसूत्र, अर्थात आज बुद्ध पौर्णिमा आहे आणि या दिवशी त्या पुस्तकाचं प्रकाशन होतं आहे. सर्वात महत्त्वाचं या कालानुसूत्र पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी झाल्यानंतर त्या पुस्तकाच्या संदर्भातले काही ओळी 4 शब्द भीमराव आंबेडकर साहेब यांनी लिखित स्वरूपामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर साहेब यांनी त्यांचे सहकारी यांच्यामार्फत शुभेच्छापर दिलेले आहेत. त्याचंही वाचन या ठिकाणी होणार आहे. आणि 4थं जे पुस्तक आहे ते सर्वांना परिचित आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे वैदिक धर्मसूत्रे आणि बहुजनांची गुलामगिरी. या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद डॉक्टर अशोक करांडे सर यांनी केलेला आहे. या 4ही पुस्तकांचं हा प्रकाशन सोहळा या लोकायत संकुलामध्ये खरं तर आज अत्यंत चांगल्या पद्धतीनं, जरी लोक कमी असली तरी सगळी लोक आहेत एक विचार घेऊन बाहेर पडतात आणि परिवर्तनाला चांगल्या पद्धतीची चालना देतात. इथं भरत यादव आहेत, त्याचबरोबर वैभव आहेत, अमित आहेत. ही जी माणसं आहेत ही तात्यांच्या विचाराने पेटून महाराष्ट्रभर एक चांगल्या पद्धतीचं काम करत आलेले आहेत. आज या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्तानं एक चांगल्या पद्धतीची ऊर्जा प्रेरणा घेऊन आपण बाहेर पडणार आहोत. आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती जी आहे ते डॉक्टर पद्माताई पाटील, त्याचबरोबर प्राध्यापक बापू गायकवाड, प्रशांतजी गायकवाड, अशोक कारंडे सर आलेले आहेत, अमित जे आहेत. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण या पुस्तक प्रकाशनाला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी जे लेखक आहेत त्या लेखकांचं स्वागत आपण या ठिकाणी करणार आहोत. प्रथमतः पद्माताई पाटील यांचं स्वागत आदरणीय स्वातीताई साळुंखे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. या. त्यानंतर प्रशांतजी गायकवाड यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. चार्ली वरप्रम आहेत एक पुस्तक देऊन स्वागत करायचं त्यांचं. त्यानंतर डॉक्टर अशोक करांडे सर यांचं स्वागत बापू गायकवाड सर करतील. इथं या घरामध्ये अनेक कार्यक्रम झालेले आहेत. म्हणजे तात्यांच्या वाढदिवसांपासून ते अनेक वेगळे साहित्याच्या अंगाने वेगळे कार्यक्रम इथं पार पडतात. या प्रत्येक कार्यक्रमाला जे सोलापूरकर हजर असतात. आज ही सोलापूरकर या ठिकाणी आलेले आहेत. तर या सोलापूरकरांच्या वतीनं तात्यांचं या ठिकाणी
तुळशीहार देऊन या ठिकाणी स्वागत सत्कार होतो आहे. तर ते सोलापूरकरमध्ये जे फेसबुकवरती खूप फेमस आहेत ते भरत यादव, त्याचबरोबर पठाण सर आणि राकेश कदम यांना विनंती करतो की आपण आदरणीय तात्यांचं या ठिकाणी स्वागत सत्कार करायचं आहे. आमच्या पांडुरंगासाठी पंढरपूरहून दरवेळी आम्ही हार आणतो. इथं इथं ठेवू आहे. ज्यानंतर लगेचच आपण वैदिक धर्मसूत्रे आणि बहुजनांची गुलामगिरी या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद ज्यांनी केलेला आहे ते डॉक्टर अशोक कारंडे सर यांच्या उपस्थितीमध्ये पुस्तकाचं या ठिकाणी आपण प्रकाशन करणार आहोत. त्या पुस्तकाचं प्रकाशन झालं की डॉक्टर अशोक कारंडे यांच्याबद्दल स्वतः तात्या सांगतील. मी सांगण्यापेक्षा तात्या अधिक चांगल्या पद्धतीने आपल्याबद्दल माहिती देतील. तर मी विनंती करतो की वैदिक धर्मसूत्रे आणि बहुजनांची गुलामगिरी या इंग्रजी पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी करा. उठूनच केलेले बरं होय की नाही? बसूनच केलं तर चालतं. बसूनच करा. आम्ही उभे राहतो, तुम्ही बसा. त्यांच्या आधी हातात द्या. तात्यांच्या इकडे देऊ का? दादा पुस्तकच ठीक. हा सगळी पुस्तक दाखवा. तुम्ही बसत राहा, तुमची ओळख करून घेतो. डॉक्टर अशोक कारंडे आणि मी अनेक वर्ष आमच्या लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयामध्ये सहकारी होतो. नंतर ते वेगवेगळ्या महाविद्यालयांचे प्राचार्य झाले. त्यानंतर आमची जी श्री विवेकानंद शिक्षण संस्था आहे त्या शिक्षण संस्थेमध्ये पदाधिकारी बनले आणि या सर्व कालखंडामध्ये त्यांनी अनेक विद्यार्थ्यांचं हित करण्याचा प्रयत्न केला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रशासकीय आणि अध्यापन क्षेत्रातील कामांबरोबरच ते इंग्रजीचे प्राध्यापक आणि इंग्रजीवर विलक्षण प्रभुत्व असलेलं एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेलं व्यक्तिमत्व. इंग्रजीमध्ये साहित्याबरोबरच महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंग्रजी भाषाशास्त्र आणि उच्चारशास्त्र यांचा त्यांचा प्रचंड व्यासंग आहे. ते प्राचार्य झाले ते मला स्वतःला आवडलं नव्हतं, कारण त्यामुळं त्यांच्या व्यासंगात खंड पडेल असं मला वाटायचं. परंतु त्या ठिकाणी जाऊन देखील अनेक विद्यार्थ्यांचं वेगवेगळ्या मार्गाने त्यांना योग्य तो सल्ला देऊन मार्गदर्शन करून त्यांनी त्यांचं आयुष्य बदललं. हेही अर्थातच खूप महत्त्वाचं झालं. आणि
आता त्यांनी माझ्या वैदिक धर्मसूत्रे आणि बहुजनांची गुलामगिरी या पुस्तकाचं इंग्रजीमध्ये भाषांतर केलेलं आहे. या पुस्तकाचं हिंदीमध्ये भाषांतर बऱ्याच वर्षांपूर्वी डॉक्टर पद्मा पाटील यांनी केलेलं होतं. आता ते इंग्रजी भाषांतर आज त्यांच्याकडून एका अत्यंत गुणवत्तापूर्ण व्यक्तिमत्वाकडून या पुस्तकाचा अनुवाद झालेला आहे आणि त्या अनुवादामुळं माझं स्वतःचं अत्यंत उत्तम अनुवाद झालेला आहे असं समाधान मला मिळालेलं आहे. मी त्यांना धन्यवाद देतो याबद्दल आणि त्यांनी या पुस्तकाविषयी थोडं बोलावं, अनुवादाविषयी थोडं बोलावं अशी त्यांना विनंती करतो. इथं या चारही पुस्तकाच्या निमित्तानं, त्या प्रकाशनाच्या निमित्तानं आपण सगळेजण एकत्र आलो. माननीय सर, बाजूला असलेल्या शिवाजी विद्यापीठ हिंदी विभागाच्या माजी विभाग प्रमुख डॉक्टर पद्मा पाटील, आणि आज खरं तर प्रथमच आपली भेट होते. हा एक सगळ्यात मोठा सौभाग्य आहे माझ्यासाठी, कारण सरांच्याबरोबर एक त्यांचा सहकारी म्हणून लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयामध्ये 10 वर्ष मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिथं काम करत होतो. मार्गदर्शन माझ्या विषयाचे ज्येष्ठ प्राध्यापक असल्यानंतर होतं असं नाही. ज्या व्यक्तींच्या सहवासामध्ये आपण येतो तर त्या व्यक्तींकडून खूप शिकण्यासारख्या काही गोष्टी असतात. माझं सौभाग्य असं आहे, मी पुणे विद्यापीठामध्ये इंग्रजी MA करत असताना माझ्या विभागाचे प्रमुख डॉक्टर नागराजन म्हणून होते इंग्रजीमध्ये, आणि त्या उत्तुंग उंचीचे माझे शिक्षक मला मिळाले. त्यामुळं माझं क्षुद्रपण त्यावेळेला मला कळालं MA ला गेल्यानंतर. कारण BE पर्यंत अशी अवस्था होती की मी नेहमी कॉलेजमध्ये प्रथम असे. त्यामुळं सगळेच शिक्षक मला तुझं इंग्रजी खूप चांगलं आहे असं म्हणायचे. हॉस्टेलमध्ये राहतानाही काही विद्यार्थ्यांना का जर काही नाही समजलं तर ते मला हॉस्टेलमध्ये म्हणायचे, आम्हाला हा भाग समजला नाही, पुन्हा तो सांगायचा. आणि तेव्हा मी माझ्या त्या दिव्य इंग्रजीमध्ये त्यांना समजावून सांगत असे, आणि ते आम्हाला आत्ता समजलं म्हणलं की माझा गैरसमज 10 पटीनं माझ्याबद्दल वाढू लागला. पण जेव्हा मी विद्यापीठामध्ये आलो, पुणे विद्यापीठामध्ये, आणि डॉक्टर नागराजनसारखे आंतरराष्ट्रीय खातेचे शिक्षक जेव्हा, स्कॉलर जेव्हा मला शिकवायला मिळाले, तेव्हा हिमालयाच्या पायथ्याशी उभं राहिल्यानंतर आपलं काय होतं हे आम्हाला तेव्हा कळालं. म्हणजे आपण किती ठेंगणे आहोत, आपण किती क्षुद्र आहोत, आणि याची जाणीव होणं हेच आपण पाहतो की पुढं टाकलेलं एक पाऊल असतं. ती मला तिथं झाली. ही माझ्या आयुष्यामध्ये खूप गुणवत्तापूर्ण स्कॉलर असणारी व्यक्ती पहिली भेटलेली होती. आणि माझ्या आयुष्यातली दुसरी व्यक्ती जी आहेत ते खुद्द सर आहेत. सरांचं काम पाहिल्यानंतर जे सगळं दिपून जातं सगळ्या गोष्टी ज्या आहेत. जेव्हा मी इथं आलो तेव्हा सरांची मी पुस्तकं वाचायचो कोल्हापूरहून आल्यानंतर, आणि सरांच्याबरोबर चर्चा करायचो कॉलेजमध्ये की सर या पुस्तकात असं असं म्हटलेलं आहे का. आणि ते चर्चा होता होता सर मला एकदा म्हणाले, माझा सत्कार जो आज किंवा जो काही तुम्ही केलेला आहे तो खरं तर 2006ला झालेला आहे. खऱ्या अर्थानं जो सत्कार होतो तो, कारण 2006ला अशा एका पुस्तकावर चर्चा करत असताना सर मला म्हणाले की सर हे पुस्तक खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे धर्मसूत्रे आणि बहुजनांची गुलामगिरी जी आहे त्याच्यावर चर्चा झाली. म्हणाले हे सर खूप महत्त्वाचं पुस्तक आहे, हे जगभर गेलं पाहिजे. आणि मी ऐकत होतो आणि एकदम मला ते म्हणाले की तुम्ही याचं भाषांतर कराल का इंग्रजी. तो क्षण माझ्या सत्काराचा होता. ज्यावेळेला सरांनी मला ती सूचना केली की आपण करावं असं म्हणून, पण त्यावेळेला मी खूप सावधपणे सरांशी बोलत होतो की त्यावेळेला मी त्यांना म्हणालो, सर ठीक आहे म्हटलं, सर तुम्ही मला हे पुस्तक इंग्रजीमध्ये भाषांतरित करायला सांगतायत, हाच माझा सन्मान आहे. पण हे इतकं महत्त्वाचं पुस्तक आहे, इतकी महत्त्वाची चिकित्सा आहे, त्याचं वाटोळ्याचं श्रेय मला नको आहे म्हटलं सर. त्यामुळं नाही म्हणाले तुम्ही करा. म्हटलं ठीक आहे सर.
मला वेळ द्या, मी ते वाचीन पुस्तक. मी 4-5 वेळेला तेव्हा तो ग्रंथ वाचला आणि नंतर त्यातले 1-2-3 पेजेस मी सिलेक्ट केले आणि ती ट्रान्सलेट करून मी सरांना दिली. म्हटलं सर तुम्ही हे पहा, परंतु एक गोष्ट नक्की आहे, तुम्हाला वाटलं ठीक आहे हे तर पुढं चला असं म्हणा, पण जर ठीक नाही असं वाटलं तर मात्र आपण थोडंसं थांबू असं म्हणा. मला त्याच्यामध्ये काही वाईट वाटणार नाही, कारण इतकं महत्त्वाचं पुस्तक आहे ते खराब होऊ नये आणि हीच त्याच्यामध्ये मागची भावना होती. ते वाचल्यानंतर सरांनी ट्रान्सलेशन, सर हसले आणि म्हणाले सर चला पुढं म्हणाले. मला शब्दशः भाषांतर नको आहे त्याचं, तुम्ही ज्या पद्धतीनं ते केलं आहे इतकं उगवतं, इतकं नैसर्गिक आणि इतकं स्वाभाविक आहे ते, त्यामुळे तुम्ही करायला सुरुवात करा. आणि 2006ला मी ट्रान्सलेशनला बसलो. 2006ला 2-3 चॅप्टर्स मी त्याचे पूर्ण केलेले होते. पण दुर्दैव असं मगाशी सरांनी जे सांगितली घटना की मे 2006मध्ये माझं अधपतन झालं या भाषेमध्ये की मी प्राचार्य झालो आणि प्राचार्य झाल्यामुळं हे काम बाजूला पडलं. ते किती वर्ष बाजूला पडलं तर 2006 ते 2019 म्हणजे 13 वर्ष हे काम एका फाईलमध्ये बंद होतं. कारण प्राचार्य झाल्यानंतर पुन्हा माझ्यावर सहसचिवाची जबाबदारी संस्थेनं दिली. 13 जिल्हे फिरणं, पूर्ण ॲडमिनिस्ट्रेशन पाहणं, तर याच्यामुळं त्या पुस्तकाला हात लागला नाही. मी 2017ला सेवामुक्त झालो आणि 2019ला जेव्हा करोना सुरू झाला त्यावेळेला मी थोडासा, माझ्याकडे वेळही होता आणि स्थिर होतो मी. एक घटनामध्ये घडलेली होती त्यामुळं डिस्टर्ब होतो मी. पण त्याच्यानंतर स्थिर झाल्यानंतर मी सरांना फोन केला की सर म्हटलं त्या पुस्तकाचं भाषांतर झालं का इंग्रजी? सर म्हणाले कोण करणार हो असली पुस्तके इंग्रजीमध्ये? मराठीत वाचताना म्हणाले डोकं फिरतं लोकांचं, तर इंग्रजीत कोण करणार आहे असलं? तर मग सरांना म्हणालो मी की सर मी आता स्थिर झालो म्हटलं. सर म्हणाले सर सुरू करा, वेळ लागू द्या म्हणाले. परंतु करोना म्हणजे इष्टापत्ती कशी ठरू शकते, कारण करोनामध्ये कुणाकडे जाणं नाही, कुणी येणे नाही. आणि त्यामुळं सकाळी 7 मी बसायचो त्या ट्रान्सलेशनला, ते दुपारी 1ला मी बैठक मोडायचो. त्याच्यानंतर आंघोळ, त्याच्यानंतर जेवण, पुन्हा संध्याकाळी बसायचं. असं सलग बसल्यानंतर 2020मध्ये साधारणपणे फेब्रुवारी-मार्चच्या दरम्यान माझं ट्रान्सलेशन पूर्ण झालं. म्हणजे पहिला ड्राफ्ट, कच्चा ड्राफ्ट ज्याला आपण म्हणू, फर्स्ट ड्राफ्ट जो आहे तो मसुदा तयार झाला. त्याचा प्रिंट काढला मी आणि सरांना सांगितलं की सर हे पहिला ड्राफ्ट तरी पूर्ण झाला आहे माझा, आपण पाहून घ्यावं. ते सरांच्याकडं पाठवलं मी ते आणि 7-8 महिन्यांनी सरांचा मला फोन आला. त्यांना जमेल तसं सरांनी ते पूर्ण केलं वाचून. आणि म्हणजे माझ्या ट्रान्सलेशन संदर्भातले मी जे काही करू शकलो, मला माझ्या मर्यादा माहीत आहेत, पण तरीही मर्यादा माहीत असूनसुद्धा जे काही करू शकलो मी त्याच्यामध्ये, तर सरांनी मला सांगितलं की सर मी पुस्तक वाचलं आहे. आणि त्यांचं एक वाक्य होतं, मी शब्दशः ते घेत नाही, तो कौतुकाचा भाग आहे तो. त्यावेळेला सर म्हणाले सर आता हे पुस्तक वाचलं, मला अशी फिलिंग येते की हे इंग्रजीतलं पुस्तकच हे मूळ आहे असं मला वाटायला लागलं. आणि माझं पुस्तक जे आहे ते मी त्याचं ट्रान्सलेशन केलं मराठीमध्ये. आता यातला कौतुकाचा भाग मला कळतो, म्हणजे ते काय शब्दशः त्याचं घ्यायचं काही अर्थ नाही त्याच्यामध्ये. तर म्हणलं सर ठीक आहे, म्हणलं आता मला कुणाचा याच्यावर कॉमेंट नको आहे म्हणलं सर मला. पण याच्या पाठीमागं मी खूप कमी होतो, सरच जास्त होते या ट्रान्सलेशनच्या पाठीमागं. कारण संस्कृत आणि इतर बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ते माझ्या थोडंसं पोथीच्याही पलीकडं होतं असं मी सांगेन तुम्हाला. परंतु सर असल्यामुळं मी ते करू शकलो. कारण संस्कृत टू इंग्लिश, इंग्लिश टू संस्कृत अशा डिक्शनरीज ज्या आहेत त्या सरांच्याकडून घेऊन गेलो मी. काही संकल्पना त्याच्यामध्ये अशा होत्या की त्या माझ्या आकलनाच्या थोड्याशा पलीकडं होत्या, मला माहिती नव्हत्या त्याच्यामध्ये. मग मी इथं येऊन सरांना विचारत असे की सर हे काय आहे, सर मला समजावून सांगायचे हे असं आहे. आणि त्यामुळं हे जर झालं नसतं, लेखकांशी जर माझा संवाद झाला नसता, तर हे पुस्तक इतकं सहजपणे झालं नसतं किंवा किंबहुना झालं नसतं. ते म्हणजे ज्या पद्धतीनं सर म्हणाले की हे झालेलं आहे तितकं ते गुणवत्तापूर्ण किंवा परफेक्शन ज्याला आपण म्हणू की ते कदाचित झालं नसतं. त्यामुळं जरी मी माध्यम असलो या पुस्तकाच्या भाषांतरासाठी,
पण त्याची प्रेरणा जी आहे ती प्रेरणा मात्र सरांची आहे. किंवा त्यांनी जे काही ज्या पद्धतीनं मला मदत केलेली आहे तर त्याचं हे फलित म्हणजे आज हे पुस्तक आहे. आणि या पद्धतीने ते पुस्तक पूर्ण झालं. त्याच्यानंतरही बराच कालावधी असा गेला, म्हणजे 2020 नंतरही आज 2026 आलं, म्हणजे 6 वर्षामध्ये गेली. त्याच्यामध्ये अनेक कारणं त्याला होती त्याच्यामध्ये, परंतु ते फळाला आलं. कारण माझी खूप इच्छा होती की सरांच्या हस्तेच याचं प्रकाशन व्हावं. त्याला अनेक कारणं होती, कारण सर एवढं खूप मोठं काम करतायत, त्याच्यामध्ये आपण कुठे एखादी वीट लावू शकतो का, हे एक माझ्या मनामध्ये नेहमी होतं की थोडीशी मदत आपली जर झाली तर मी पावन होईन त्याच्यातून. आणि याच भावनेनं फक्त हे मी केलेलं होतं. PhD करत असताना जे काही अडथळे असतात किंवा जे काही चॅलेंजेस असतात, आव्हानं असतात, त्याच्यापेक्षा मोठं आव्हान हे होतं मला. PhDच्या अभ्यासापेक्षाही मोठं आव्हान या पुस्तकाचं भाषांतर होतं. कारण तो विषय माझ्या माहितीचा होता, माझ्या व्यासंगाचा विषय होता. त्यामुळं तिथं जरी थोड्याशा काही गोष्टी आल्या तरी ते मी करू शकत होतो. पण हे असं नव्हतं. हे म्हणजे याच्या पाठीमागं खूप काही गोष्टी आहेत. त्यामुळं मला सगळ्यात जर महत्त्वाची मदत जर काय असेल तर सरांच्या सहवासामध्ये मी 10 वर्ष राहिलेलो होतो LBS कॉलेजमध्ये. 81 ते 85 हा पहिला 5 वर्षाचा कालावधी होता. आणि 2001 ते 2006 पुन्हा मी LBSला आलो, तो 5 वर्षाचा कालावधी. या 10 वर्षाच्या कालामध्ये एखाद्या लेखकाच्या पुस्तकाचं भाषांतर करत असताना तुम्हाला लेखक जर माहीत असेल तर ते भाषांतर खूप छान होतं. पण लेखक माहीत न होता केवळ पुस्तकाच्या आधारावर जर भाषांतर करायचं असेल तर बरंचसं काही सुटतं त्याच्यामधून. सरांना माझ्या कुवतीप्रमाणे मी ओळखत होतो त्याच्यामध्ये. आणि म्हणून सर काय आहेत, शिक्षक म्हणून काय आहेत, माणूस म्हणून काय आहेत, एक ज्याला अभ्यासक म्हणून काय आहेत, याची कल्पना मला होती. त्यांच्या सहवासामध्ये मी 10 वर्ष राहिलेलो होतो. आणि त्यामुळं त्या सहवासाचाही फायदा या भाषांतरामध्ये झालेला आहे. तसं कुटुंबातील इतर व्यक्तीशी माझा खूप काही संबंध आलेला नव्हता, संवादही झालेला नव्हता. परंतु सरांच्या केवळ आपण पाहतो की त्यांचा व्यासंग, त्यांची स्कॉलरशिप आणि एकूणच सर ही व्यक्ती म्हणून जी आहे तर त्याचा प्रभाव केवळ माझ्यावरच नाही आहे. कारण आजही LBS कॉलेज हे डॉक्टर आह साळुंखेंचं कॉलेज म्हणून आजही ओळखलं जातं बाहेर. कुठून आलात? LBS कॉलेज म्हणजे साळुंखे सरांचं कॉलेज का? येस. म्हणजे त्या कॉलेजची ओळख सर्वदूर जी झाली ते सरांच्यामुळे झाली. आणि आता हे पुस्तक जेव्हा मी भाषांतर करायला बसलो, जसं मी पुन्हा पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं की 5-6 वेळा हा ग्रंथ वाचला मी. पहिल्यांदा स्वांत सुखाय म्हणून वाचला, ठीक आहे, आनंद मिळण्यासाठी म्हणून. आणि नंतरची वाचनं हे हातात पेन्सिल घेऊन झाली. मी ते परत आणायचं विसरलो खरं तर, तुम्हाला दाखवली असते. सरांनी जेवढं लिहिले तेवढंच मी त्याच्यावर पुन्हा लिहिले समासामध्ये जे आहे ते. कारण इतक्या त्याच्यावरच्या माझ्या कॉमेंट्स असतील, त्या वेळेला मला सुचलं ते असेल, सगळं जे आहे ते पूर्ण समास भरलेले आहेत त्या पुस्तकाचे. म्हणजे जेव्हा पूर्ण समास भरतात म्हणजे तेवढी चॅलेंजेस होती त्याच्यामध्ये, त्या पुस्तकामध्ये जे होते ते. आणि ती चॅलेंजेस आपण पाहतो घेऊन हे जे काम आहे ते काम करण्याची संधी मला सरांनी दिली. त्यासाठी सरांचं खूप आभार मानतो त्याच्यामध्ये. कारण सरांच्या हातून खूप पुस्तकं लिखाण झालेली आहेत. पण या पुस्तकाच्यामुळं आपण पाहतो की मला एक परिपूर्णतेचं जे काही समाधान म्हणून जे आपण म्हणतो की माझ्या विषयामध्ये किंवा इंग्रजी भाषा आणि वाङ्मयामध्ये मी जो विद्यार्थी आहे त्याचा, तर त्या भाषा आणि वाङ्मय दोघांचाही याच्यामध्ये संगम असतो. कुठली केवळ भाषेच्या अंगाने किंवा केवळ वाङ्मयाच्या अंगानं कुठलंही पुस्तक पूर्ण होत नाही त्याच्यामध्ये. हे दोन्ही ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. कदाचित एवढ्या वर्षाचा माझा अध्यापनाचा अनुभव असेल, थोडंसं नाही म्हटलं तरी जी वयामुळे येणारी परिपक्वता जी असते ती परिपक्वता असेल. आणि सरांच्यासारख्या लोकांचा जो सहवास लाभला त्याच्यामधून जे काही शिकायला मिळतं, खरं तर लोकांच्या सहवासामधून जास्त शिकायला मिळतं पुस्तकांपेक्षा सुद्धा. आणि त्यामुळं थोडंसं मी तयार झालो त्याच्यामध्ये आणि हे पुस्तक भाषांतर करायला मी घेतलं त्याच्यामध्ये. आणि भाषांतरामध्ये सर मला माहीत असल्यामुळं, त्यांची विचारसरणी मला माहीत असल्यामुळं, त्यांचा दृष्टिकोन मला माहीत असल्यामुळं भाषांतरात मला खूप मदत झालेली आहे त्याच्यामध्ये. आता ठीक आहे, भाषांतर इंग्रजी असणं, मराठी असणं, म्हणजे मराठी मातृभाषा आहे
इंग्रजी काही मातृभाषा नाही, परंतु पुण्यामध्ये केलेल्यामुळं मी बऱ्यापैकी त्याच्याजवळ आलेलो होतो आणि त्यामुळे हे पुस्तक मला काही प्रमाणामध्ये चांगल्या प्रकारे करता आलं त्याच्यामध्ये. आता हे पुस्तक चांगलं का वाईट हे तुम्ही, मी किंवा कोणी ठरवू शकत नाही. ज्यावेळेला ते वाचकाच्या हातात पडेल आणि वाचकाच्या हातात पडल्यानंतर त्यांच्या ज्या कॉमेंट्स असतील त्या कॉमेंट्स खऱ्या मानू आपण, कारण शेवटी जजेस वाचक आहेत त्याचे जे असतील ते. तुम्ही आम्ही किंवा मी तर मुळीच जज होऊ शकत नाही, कारण निर्मिती माझ्या हातून झालेली आहे, सरांनी वाचलेलं आहे ते. पण तरी जेव्हा दस्तूर खुद्द वाचकांच्या हातामध्ये ते जाईल आणि वाचकांच्या प्रतिक्रिया जेव्हा येतील त्यावेळेला हे पुस्तक काय आहे ते तेव्हा कळेल आपणाला सगळं. परंतु माझ्या कुवतीप्रमाणे मला जेवढं करता आलं ते मी याच्यामध्ये केलेलं आहे. ते बऱ्यापैकी चांगलं झालं असावं असा माझा समज आहे सध्या तरी. सरांनी जरी म्हटले तरी ठीक आहे, म्हणजे सरांचा अधिकार आहे, तो खूप मोठा अधिकार आहे सरांचा त्याच्यामध्ये. पण तरीही ज्या वेळेला जगभर ते जाईल आणि जगभरामधून जे काही त्याच्या प्रतिक्रिया येतील त्या प्रतिक्रियेनंतर आपणाला या पुस्तकाचं मूल्यमापन जे आहे ते मूल्यमापन कुठंतरी त्याच्या जवळपास आपण जाऊ शकतो त्याच्यामध्ये. तर मी सर्वप्रथम आभार मानेन ते सरांचे, कारण हे करण्याची संधी मला सरांनी दिली. ती खूप मोठी संधी माझ्या आयुष्यातली होती आणि त्यामुळं जसं मी म्हणालो तुम्हाला की माझे हेड ऑफ द डिपार्टमेंट डॉक्टर नागराजन आणि त्याच्यानंतर माझ्या आयुष्यात आलेली दुसरी महान व्यक्ती ते म्हणजे डॉक्टर आह साळुंखे सर. कारण खूप मोठ्या व्यक्ती पाहिल्याशिवाय आपलं स्थान काय हे कळत नाही. छोट्या लोकांच्या जर सहवासात वावरलो तर खूप काही गैरसमज स्वतःबद्दल आपण करत घेत असतो. ते गैरसमज काढण्याचं काम या मोठ्या व्यक्ती करत असतात आणि ते बऱ्यापैकी झालेले आहे माझं. म्हणून तुमच्या साक्षीने मी सरांना वंदन करतो, कारण त्यांनी मला ही संधी दिलेली आहे त्याच्यामध्ये. आणि हे पुस्तक जेव्हा जाईल जगभर त्यावेळेला आपण पाहतो की थोडंसं सरांचं काम भारताच्या बाहेर किंवा महाराष्ट्राच्या बाहेर पण मराठीत होतं ते, म्हणजे महाराष्ट्राच्या सर्व कक्षा त्याच्या बाउंड्रीज ओलांडून देशामध्येही जाईल आणि या देशाच्या बाउंड्रीज ओलांडून हे जगभर ते पुस्तक होईल. तर हे जेव्हा होईल तेव्हा खरं तर मला जास्त समाधान मिळेल की सरांचा विचार जो आहे तो ही चिकित्सा जी आहे ती चिकित्सा आता योग्य लोकांच्या हातामध्ये जाऊ शकली. कारण वेगवेगळ्या भाषिक समूहाच्या पर्यंत ट्रान्सलेशनचं महात्म्य एवढंच असतं, वेगवेगळ्या भाषिक समूहापर्यंत आपण ते नेऊ शकतो आणि ते नेणं म्हणजे आपण पाहतो की त्या पुस्तकाच्या आकलनाच्या संधीच्या कक्षा वाढवणं आणि या कक्षा ज्या वाढवण्या आहेत तर त्याच्यामध्ये थोडंसं कुठंतरी आपला हातभार लागतो. याच्यासारखं दुसरं काही मला आनंदाचा क्षण किंवा समाधान जे आहे ते समाधान त्याच्यामध्ये आहे. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. खरं तर इंग्रजी ट्रान्सलेशन करणं ही अवघड गोष्ट आहे, जबाबदारीचं काम आहे. कारण मराठीतल्या मूळ पुस्तकातले जे काही शब्द आहेत त्या शब्दांचे अर्थ आहेत ते मूळचे अर्थ ते भाषांतरित झालेल्या पुस्तकामध्ये तशीच ओळख आली पाहिजे. हे जबाबदारीचं काम आदरणीय डॉक्टर अशोक कारंडे सर यांनी पार पाडलं, म्हणून सगळ्यांनी टाळ्यांनी यानंतर आदरणीय पद्मताई पाटील यांनी जे अस्तिक शिरोमणी चारवाक या पुस्तकाचं हिंदीमध्ये अनुवाद केलेला आहे, या पुस्तकाचं प्रकाशन आपण या ठिकाणी करणार आहोत. खरं तर यापूर्वी पद्मताई पाटील यांनी वैदिक धर्मसूत्र तथा बहुजनोन्मुखी गुलामी जे आत्ता जे पुस्तक आहे तर या पुस्तकाचाही त्यांनी यापूर्वी अनुवाद केला होता. त्याचबरोबर तुळशीचं लग्न याही पुस्तकाचा अनुवाद ताईंनी केलेला होता. तर मी त्यांना विनंती करतो आपल्या तिघांनाही की अस्तिक शिरोमणी चारवाक या हिंदी पुस्तकाचं या ठिकाणी प्रकाशन आपण करूया. हे असं दोन
जरा तात्यात ओळख करून घेतली. डॉक्टर पद्मा पाटील यांची बरीचशी ओळख आता अरुणनं पण करून दिलेली आहे. मी थोडंसं आणि सांगतो. त्या शिवाजी विद्यापीठातील माजी हिंदी विभाग प्रमुख, त्याआधी संभाजीनगरला विद्यापीठात त्यांनी अनेक वर्ष काम केलेलं होतं. सांगलीच्या विलियम कॉलेजलाही अध्यापन केलेलं होतं. त्यांचा हिंदी हा विषय व्यासंग प्रचंड आहे. हिंदीमध्ये खूप लेखन केलेलं आहे त्यांनी आणि मराठीमध्येही केलेलं आहे. एक साहित्यिक म्हणूनही त्या हिंदी प्रदेशात प्रसिद्ध आहेत. अनेक ठिकाणी त्यांची पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. यापूर्वी त्यांनी माझं वैदिक धर्मसूत्रे, ज्याचं आत्ता इंग्रजी सरांनी केलेलं आहे, त्याचं बऱ्याच वर्षापूर्वी त्यांनी हिंदीमध्ये केलेलं होतं. त्यानंतर अलीकडच्या काळामध्ये तुलसी विवाह याचा हिंदी अनुवाद त्यांनी केला. गयासूर आणि महिषासूर या पुस्तकाचाही त्यांनी हिंदी अनुवाद केला अलीकडच्या काळात. आणि आता आणखी एका पुस्तकाचा अनुवाद त्यांनी केलेला आहे, आस्तिक शिरोमणी चार्वाक. हे माझ्या व्यासंगाचं एक प्रकारे पहिलं पाऊल होतं म्हटलं तरी चालेल. ते त्यांनी हिंदीमध्ये नेण्याचं काम केलेलं आहे. मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांनी थोडं बोलावं अशी विनंती करतो. आदरणीय डॉक्टर आह साळुंखे सर, आणि आज पुस्तक प्रकाशनाच्या निमित्तानं आपण सगळे भेटलोत. बरेच जणांशी प्रथमच गाठ पडलेली आहे आणि आज मी सगळ्यांना प्रथम बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा देते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. आदरणीय साळुंखे सरांचा परिचय माझ्या कुटुंबामुळं माझ्याशी झाला होता. माझ्या वडिलांचे ते परिचित होते. त्यांची पुस्तकं घरात, मला जी कॉलेजला होते तेव्हापासूनच मी वाचनात ठेवली होती. प्रत्यक्ष बोलण्याचा साधारण जो काही एक संधीचा काळ असतो तो शिवधर्म आणि ह्या सगळ्या ह्याच्यामुळं आला होता. त्याचप्रमाणे विद्रोही तुकाराम याबाबत चर्चा करायची होती आणि अशी बऱ्याचदा चर्चा होत गेली आणि इच्छा व्यक्त केली गेली. आणि सरांनी एक सांगायला मला आवडते आणि त्याचा आनंद मला होतो आहे की सरांनी शंका कुठलीही व्यक्त न करता सुरू करा म्हणाले. ह्याला खूप वर्षे झाली. ही जवळजवळ 2000च्या पूर्वीची गोष्ट आहे. आणि जसं आत्ता आदरणीय कारंडे सर म्हणाले की 2006ला सुरुवात केली आणि 17पर्यंत परत थांबलं का, तसं आपल्या सगळ्यांना सांगताना मला उलट आत्ता आनंद होतो आहे की एक विशिष्ट प्रगल्भता आत्ता आली आणि हे काम 2003, 4, 5च्या दरम्यान झालेलं होतं. आस्तिक शिरोमणी हा अनुवाद पुस्तकाचा हा 2003, 4, 5च्या दरम्यान पूर्ण झाला होता ड्राफ्ट स्वरूपात. परंतु त्यानंतर सरांना सतत व्याख्यानं वगैरे ह्या कामात असायचे आणि मीही सरांनी जो वापरला तो वापरू शकते. अधःपतन झालं, विभागाची जबाबदारी आली आणि चार्वाकांच्या एक सरांच्या प्रस्तावना आणि सुरुवात केलेल्या एका पहिल्या परिच्छेदातच दिले की चार्वाक दर्शनचा बेस जो आहे किंवा त्याच्यातून काय मिळतं तर जन्मापासून अंतिम श्वासापर्यंत माणसानं निकोप मदत प्रयत्न करावेत, आनंदी जगावं आणि मनुष्य जीवन किंवा मानवी जीवन जगताना संबंधही चांगले ठेवावेत आणि एक आयुष्याचं उमदेपण जे आहे, त्याची माधुर्यता जी आहे ती ओळखावी आणि तसं जगावं. चार्वाक दर्शनचा हा जर बेस असेल
तर ते वातावरण मला नोकरीत काही मिळालं नाही. त्यामुळं मी सतत तणावात जगले, दुसऱ्यांच्या दोषात जगले, असे केले तरीसुद्धा विद्यार्थी खूप बनवले, घडवले. आणि त्या ह्याच्यातून आत्ता सरांनी तोही अनुभव सांगितला की कुठेतरी आपल्यापेक्षा वेगळ्या वातावरणात आपण गेल्यावर आपण कुठं कमी आहे तसं करतो. तसं विद्यार्थी PhD झाले की खूप आनंदात असायचे आणि आनंदात जेवण, पार्टी वगैरे वगैरे त्यांची एक ॲक्टिव्हिटी सुरू व्हायची. आणि त्या ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना मी म्हणायचे, हुरळून जाऊ नका. हे फक्त तुम्हाला जे मिळाले PhD ही जी पदवी मिळाली ती फक्त सुरुवात आहे. आता खरं काम आणि तुमचं जे काही संशोधनाचं काम आहे ते इथून पुढं व्यवस्थित सुरू होईल आणि ह्याचं भान ठेवलं नाही तर काम चांगलं होणार नाही. तर हे काम ड्राफ्ट स्वरूपात जे झालं होतं ते सर आणि मला एकत्र बसून किंवा चर्चा करायला तो वेळ मिळाला नाही. मी 2019ला निवृत्त झाले आणि त्यानंतर तो वेळ परत मिळाला आणि आत्ता हे काम पूर्णत्वास गेलं. ह्या पुस्तकाच्या प्रमाणेच वैदिक धर्मसूत्राचं मात्र सरांनी बराच वेळ आम्हाला एकत्र मिळाला वाचन करण्यासाठी आणि बऱ्याच कन्सेप्ट, संकल्पना ज्या आहेत त्या खूप समजून घेऊन त्याच्यावर काम केलं. पुस्तक वाचन जेव्हा अगोदर झालं होतं तेव्हा जवळजवळ मी 2-3 महिने अत्यंत अस्वस्थ होते. सरांनी दिलेले त्यातील संदर्भ आणि त्या संदर्भ किंवा जे काही सूत्रग्रंथ होते, आपस्तंभ वगैरे या सगळ्यांचे लिहिलेले, त्या सगळ्यांच्या ह्याच्यातून समजत होतं की त्या काळामध्ये संस्कृतमध्ये किती प्रकारची बंधनं आणि शोषणाचे जे काही एक मुद्दे होते ते अत्यंत क्लिष्ट आणि अत्यंत जुलम करणारे असे आपण म्हणू शकू ते होते. आणि ते पालन करणं हे एक क्रमप्राप्त होतं कारण वर्णव्यवस्था तशी होत गेलेली होती. आणि ते समजून घेऊन सगळं ते करेपर्यंत जो काळ गेला तरीसुद्धा ते पुस्तक त्यावेळेस आलं. आणि आत्ता मात्र मला असं वाटते की 2006ला जरी ह्याचा ड्राफ्ट तयार झाला होता तेव्हा कदाचित हे पुस्तक पब्लिश झालं असतं तर जेवढं समाधान मिळालं नसतं तेवढं ते आत्ता मिळाले. आणि मी सरांनाही बऱ्याचदा म्हणून दाखवलं की सर हे आत्ता निघाले हे खूप छान झाले कारण आणखीन समजायला सोपं गेलं. आणखीन काही असं वाटत गेलं की अरे हे त्यावेळेस आपल्याला समज होतं, आपण लिहिलं होतं, पण मी त्या ड्राफ्टमधली बरीचशी पेजेस आत्ता पुन्हा माझ्या आकलनाची जी क्षमता थोडीशी प्रगल्भ होत गेली तेव्हा मी बरंचसं बदलत गेले आणि तो आनंद काही वेगळाच होता. ह्यामुळं असं वाटतं की आणि सरांच्या ह्या कामाचे कुठेतरी हे पूर्ण आपली पोचवायची जबाबदारी आहे. हे पोचवलं पाहिजे आणि कमीत कमी भाषा हे त्याचं माध्यम आहे हिंदी आणि हे हिंदीतून वेगवेगळ्या भाषेतसुद्धा जर जात असेल तर चांगली गोष्ट होऊ शकेल. त्यामुळं मी कन्नडमधल्या माझ्या एक प्राध्यापिका आहेत त्यांना मी विचारले आणि त्यांना मी सांगितलं एकदा मी तुमच्या ओळख करून देते आणि त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे. तसं आत्ता बंगालमधील एक शांतिनिकेतनचे प्रोफेसर आहेत तेही त्यांनी वाचायला सुरुवात केली आहे. फक्त त्यांचा आज प्रतिक्रिया आली नाही. ते म्हटले माझं 3/4 वाचून झाले, मला त्याच्यावर तुम्हाला लिहून पाठवायचं आहे आणि त्यांना खूप आवडलं. ते म्हटले आम्ही बंगालीमध्ये सुद्धा हे करायला तयार आहोत. त्याचप्रमाणे हिंदीमधल्या 2-3 लोकांच्या प्रतिक्रिया आत्ता मोबाईलमध्ये आलेल्या आहेत. आग्र्यावरून प्रोफेसर रामवीर सिंहांच्या आलेल्या आहेत आणि राजस्थानचे एक प्रोफेसर आहेत सुरेश माहेश्वरी जे महाराष्ट्रात नोकरी केली त्यांनी. प्रताप महाविद्यालय आमळनेरचं जे होतं त्याचे प्रिन्सिपल होते आणि विभाग प्रमुख म्हणूनही होते हिंदीचे. त्यांनी खूप छान प्रतिक्रिया दिली, मी ती भैयांकडे नंतर देईन. आणि त्यांनी सांगितले की साळुंखे सरांची सगळी पुस्तकं शक्यतो हिंदीत यावी आणि इंग्रजीमध्येही यावी. त्यामुळे कारंडे सरांची पण जबाबदारी आणखी वाढू शकते. जबाबदारी घ्यायला मी तयारच आहे त्यासाठी. परमेश्वराने तेवढा हौसला तेवढे धैर्य मला द्यावं, बाकी काय. त्यामुळे आता त्यावेळेस विद्रोही तुकाराम पण ड्राफ्ट स्वरूपात केलेलं आहे. फाईल तशीच आहे, ती आता काढलेली आहे. पण मध्ये सरांशी चर्चा झाल्यानुसार धर्म की धर्मापलीकडे
सरांनी सांगितलं की ते जरा अगोदर येऊ दे, म्हणून आता ते जवळजवळ 4 अध्याय त्याचे पूर्ण झालेले आहेत. आणि मला वाटतं आजच्या काळामध्ये सद्यस्थितीत तर आपण 500 वर्ष आणखी मागं गेलो आहे. मला ह्या चारवाक मराठी पुस्तकामध्ये जे सरांनी स्वतःचं संशोधन जितकं काम केले त्यातले 1-2 ते एवढेच जास्त भावले किंवा त्याचा आकलनातला गाभा म्हणू शकतो की चारवाकांनी कोणता धर्म पुरुषार्थ नाकारला, त्यामध्ये धर्म हा पुरुषार्थ नाकारला आहे. हे केवढं मोठं साहस आहे. वात्स्यायनांनी कौटिल्यांनी मोक्ष नाकारला होता, पण ह्यांनी अर्थ आणि काम हे महत्त्वाचे पुरुषार्थ मानले आणि हे दोन्ही नाकारले. धर्म नाकारणारे हे पहिले, म्हणजे हे केवढे क्रांतिकारी म्हणायला पाहिजे. आणि अशांना नेहमी धर्म नाकारला की ही व्यक्ती नास्तिक, हे तर सहजच आहे, हे म्हटलं जाते. आणि ह्या ह्याच्यातनं सरांनी चारवाकांना आस्तिक शिरोमणी म्हणून जे प्रमाणित केले संशोधनाद्वारे, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि ती मला अत्यंत आवडली. माझं आकलन, माझा अभ्यास गायकवाड सरांच्या एवढा नसेल, त्याच्यावर समीक्षा सरांची आलेली आहे, पण तरीसुद्धा मला आवडलेल्या ह्या गोष्टी, सरांचं ह्याच्यातलं श्रम, ह्या पुस्तकाबद्दलची झालेली चर्चा, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या नजरेसमोर होत्या. कदाचित हे अशा वैचारिक पुस्तकांचा अनुवाद सरांच्या करायची मला एक प्रेरणा सर आमच्या कुटुंबातून, माझे आजोबा सत्यशोधक होते त्यामुळे ते वातावरण घरात होतं. माझे वडील कम्युनिस्ट पार्टीचे डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी होते, स्वातंत्र्य सैनिक होते आणि कॉम्रेड डांगेंच्या बरोबर त्यांनी काम केलेलं होतं. आणि मी स्वतः जवळजवळ 1 महिनाभर कॉम्रेड डांगेंच्या बरोबर राहिलेले होते आणि त्यामुळं मी पार्टीचं काम काही काळ केलं होतं. अशा ह्याच्यातनं मी नंतर अभ्यासाने हात पडले आणि माझा हा पिंड नाही आहे की केवळ त्या पद्धतीनं काम करायचं. मी माझं लेखन आणि ह्यात काम केलं आणि मला वैचारिक साहित्याचा अनुवाद सरांच्या पुस्तकांचं तर सगळ्याच पुस्तकांचं करायची इच्छा आहे, जेवढं जमेल तेवढं. त्यामुळे आपल्या नमस्कार. चारवाक या ग्रंथाच्या अनुवादाच्या संदर्भातली पार्श्वभूमी आदरणीय पद्माताई पाटील यांनी आपल्यासमोर मांडली. त्याचबरोबर विधोबाई तुकारामासह इतर पुस्तकांचाही अनुवाद करणार असंही त्यांनी आत्ता या ठिकाणी जाहीर केलं. त्याबद्दल सर्वांनी टाळ्यांच्या स्वागत करावं. यानंतर प्रशांत गायकवाड यांनी जे या ठिकाणी डॉक्टर आह साळुंखे आणि चारवाक दर्शन हे समीक्षात्मक ग्रंथ या ठिकाणी लिहिला आहे, तर त्याचं प्रकाशन आपण या ठिकाणी करणार आहोत. खरं तर डॉक्टर प्रशांत गायकवाड यांनी डॉक्टर आह साळुंखे यांच्या विचारपूर्वक मुलाखती घेतलेल्या आहेत आणि त्या मुलाखतींचंही संपादन त्यांनी केलेलं आहे. मी आपण सर्वांना विनंती करतो की त्या पुस्तकाचं या ठिकाणी प्रकाशन व्हावं. सगळं उभं राहिलं कोण मोठा आहे ते कळतं. डॉक्टर प्रशांत गायकवाड हे गेल्या अनेक वर्षांपासून माझे जिव्हाळ्याचे स्नेही आहेत. ते सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्याच्या पेठ वडगाव इथला
एका महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक आहेत. प्रचंड व्यासंग असलेले आणि अपार कष्ट करणारे मेहनती असे प्राध्यापक. ते काही अभ्यासासाठी बैठक मारून बसले की 8-8, 10-10 तास सलग बसतात. हे कौतुकास्पद आहे. त्यांची बुद्धांवर PhD आहे. माझ्या बाबतीत त्यांनी अनेक पुस्तकांचं संपादन आणि लेखन केलेलं आहे. आह साळुंखे आणि स्त्रीविषयक चिंतन हे त्यांनी केलेलं एक संपादन आहे. आह साळुंखे यांच्या विचार प्रवर्तक मुलाखती हे एक त्यांनी संपादित केलेलं पुस्तक आहे. त्यानंतर त्यांनी स्वतःचा जो PhDचा प्रबंध होता त्याचा ग्रंथ केलेला आहे. आणि आता त्यांची खूप ठिकाणी व्याख्यानं होतात. एक व्यासंगी प्राध्यापक म्हणून त्यांची ख्याती झालेली आहे. त्यांनी आता माझ्या चारवाक दर्शनावर एक स्वतंत्र ग्रंथ समीक्षात्मक असा लिहिलेला आहे. तो आपल्यापुढे आहे. त्यांनी याविषयी थोडंसं बोलावं अशी मी त्यांना विनंती करतो. नंतर तुमचं झालं. तर सुरुवातीलाच आज तथागत गौतम बुद्धांच्या जयंतीच्या सर्वांना मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आणि तात्यांच्या मार्गदर्शनानं खरं तर हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ आज प्रकाशित होतो आहे. त्याचा मला खरोखर खूप आनंद आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय तात्या, ज्यांच्या इंग्रजी ग्रंथाचं अनुवादाचं प्रकाशन झालं ते अशोक करांडे सर, ज्यांनी तात्यांचे विचार भारतभर पोचवण्याचं काम हिंदी ग्रंथाच्या अनुवादाच्या माध्यमातून केलं त्या पद्मा पाटील मॅडम, आमचे मित्र प्रकाशक राकेश साळुंखे सर, दैनिक सकाळचे उपसंपादक ज्यांनी आज तात्यांची मुलाखत आहे ती जवळजवळ महाराष्ट्रभर पोचवण्याचं काम केलं ते आमचे मित्र संजय शिंदे सर, पलीकडं कराडहून आलेले खास प्राध्यापक अभय चव्हाण सर, या कार्यक्रमाला उपस्थित आमचे सोलापूरचे मित्र भरत यादव सर, पत्रकार पठाण सर, राकेश सर, यासोबतच लातूरहून आलेले आमचे मित्र आदरणीय गायकवाड सर, बापू गायकवाड सर, धर्मचारी वरप्रभ हे खरं तर आमचे मार्गदर्शक आहेत, केतन सर आहेत, राजवैभव आहेत आणि सर्वच उपस्थित मान्यवर बंधू भगिनी, यासोबतच माझा भाऊ भाऊ म्हणून तर जास्त परिचित नाही पण अमित मेधावी म्हटलं की हा मिंच्याशी काय असं लोक पैसा तो माझा भाऊ आहे. तर अमितसोबत पुढं आलेले आहे आणि खरंच सगळ्यांना बघून खूप आनंद होतोय. सुरुवातीलाच मी सर्वांचे मनापासून हार्दिक आभार मानतो. माझ्या आपल्या कार्यक्रमासाठी सगळेजण आला, वेळात वेळ काढून पुस्तक लिहिला, त्याबद्दल सर्वांचे आभार मानून मी अगदी थोडक्यामध्ये या पुस्तकाच्या अनुषंगाने मी बोलणार आहे. खरं तर 2 वर्ष सतत चार्वाकांच्या विषयीचा जो काही वाचन आहे ते मी वाचन करत होतो आणि वाचन केल्यानंतर चार्वाक थोडेफार मला कळाले. आता थोडेफार कळाले त्याचा अर्थ तात्याने फार अवघड भाषेत दिले असं नाही, तर माझ्या आकलनानुसार मी समजून घेण्याचा प्रयत्न केला. पण चार्वाकाचा जो प्रमाण विचार आहे तो पुन्हा पुन्हा मला वाचायला लागायचा आणि तो वाचताना मग इतर ग्रंथ जे आहेत ते इतर ग्रंथ मी वाचण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेला कुठं थोडंसं चार्वाकाचं जे आकलन आहे ते आकलन होत गेलं. तात्याने ज्या ग्रंथांचे संदर्भ घेतलेले होते त्या अनुषंगाने थोडंसं अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आणि तात्यांचं योगदान आहे ते का आहे हे या ग्रंथाच्या अभ्यासातून लक्षात यायला लागलं. खरं तर चार्वाकांचे विचार जे पचवणं ही सोपी गोष्ट नाही. म्हणजे साध्या साध्या गोष्टी चार्वाकांनी सांगितलेलं आहे, जी गोष्ट डोळ्याने दिसते, जिचा आपण अनुभव घेऊ शकतो, तिला स्पर्श करता येऊ शकतो,
अशा गोष्टी आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि बाकीच्या गोष्टी आपण सोडून दिल्या पाहिजेत की ज्या जगाला आपल्या उपयोगीच्या नाही. आणि मग हा विचार चारवाकांनी सांगितलेला आहे की तात्यांनी मांडलं. पण हे मांडताना काय केलं तात्यांनी, ही खूप मोठी गंमत आहे. म्हणजे चारवाकाविषयी फारशी माहिती काही ठराविक ग्रंथ सोडले तर आपल्यापर्यंत उपलब्ध झालेली नव्हती. जी झालेली आहे ती पुन्हा चुकीची, विकृत आणि मोडतोड करून आलेली आहे. आणि मग अशा वेळेला चारवाकांच्यावर संशोधन करायचं काम हे सोपं नव्हतं. कारण जे काही सगळे ब्राह्मणी ग्रंथ आहेत त्या ग्रंथांच्या मध्ये कुठंतरी तोटा चारवाकांचे उल्लेख आलेले होते, संदर्भ आलेले होते. मग ते संदर्भ एकत्र करून त्याला एक सैद्धांतिक जी काही भूमिका द्यायला पाहिजे, मांडणी करायला पाहिजे, ती मांडणी तात्याने स्वतः केलेली आहे. आणि मग ते मूळ स्वरूपात पुस्तक आपल्यापर्यंत आलेलं आहे. हे तात्यांचं काम आहे. ते अक्षरशः म्हणजे काय म्हणत त्याला की आजरावर असं काम आहे. कारण आपण बघितलं तर तात्यांच्या जीवनावरती प्रचंड मोठा प्रभाव चारवाकांचा आहे आणि त्यांचं जीवन आरपार बदलून चारवाकांच्या मुळे गेलेलं. त्यामुळे ती एक उत्सुकता होती की तात्यांना कोणत्या गोष्टी आवडल्या असतील, तात्या विषयी का आले असतील, तात्यांचा नेमका प्रभाव पडला म्हणजे अशा कुठल्या गोष्टी चारवाकांच्यामध्ये असतील, ह्या सगळ्या शोधायचा त्यानंतर प्रयत्न केला. आणि ज्यावेळेला मी ते वाचून घेतलं त्यावेळेला मी थक्क झालो. कारण तात्यांच्या विषयीचा जो आदर आहे तो अधिक आदर माझ्या मनामध्ये काय झाला की निर्माण झाला. एक तर विरोधकांच्या ग्रंथातून चारवाकांचे विचार शोधायचे, त्याची चिकित्सा करायची, समीक्षा करायची आणि ते मांडायचं. आपल्यासमोर जे चारवाक जसे सरांनी मांडलेलं आहे तर ते आपण एकत्र वाचतो. आपल्याला वाटते की हे चारवाक असे होते, चारवाकाचे विचार असे होते. पण हे शोधणं हे खूप मोठं आव्हान होतं. त्याचं कारण असं आहे की ते विरोधकांच्या ग्रंथातून आलेलं आहे. मग चारवाक त्या ग्रंथात मांडलेले सरांनी जर मूळ स्वरूपात असते किंवा बहुजनांनी लिहिलेले चारवाक असते, चारवाक जसे जगले तसं ते मांडलं गेलं असतं तर चारवाकांचे विचार किती क्रांतिकारक, अजून क्रांतिकारक असतील याची प्रचिती आपल्याला येते. आणि मग साधी गोष्ट सांगतो की चारवाकांनी परिवर्तन करत असताना, लोकांना सांगत असताना आपल्या स्वतःची पत्नी जी आहे, पत्नीच्या अनुषंगाने एक उदाहरण आपल्या सर्वांना मिळत असेल की अंधश्रद्धा कशा निर्माण होतात, परंपरा कशा निर्माण होतात, त्या कशा टिकून राहतात आणि ती चिकित्सा आपण करायला लागलो की त्या कशा कोसळतात. याचं उत्तम उदाहरण त्यांनी एका उदाहरणातून सांगितलेलं आहे की ते म्हणाले की मी पत्नीला घेऊन गेलो, चौकामध्ये गेले, रात्रीची वेळ होती, मध्यरात्रीची. चौकात गेल्यानंतर त्यांनी मातीमध्ये काय केले, हाताचे ठसे आहेत ते विशिष्ट पद्धतीने काय केले की उमटवले आणि पुन्हा ते दोघं नवरा लोक घरी आले. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे लोक एकत्र आले. एकत्र येऊन सगळ्यांच्या चर्चा सुरू झाली तर रात्री लांडगा येऊन गेलेला आहे. आणि मग चारवाकाच्या कानाची गोष्ट आली, ते पत्नीला घेऊन बाहेर आले आणि म्हणले बघ आता बाहेर तर चर्चा अशी चालू आहे की रात्री लांडगा येऊन गेलेला आहे, तुझं काय मत आहे. पण ते म्हणजे जगाने तरी मला सांगितलं तरी मी ते मान्य करणार नाही, कारण हे तुमच्या हाताचे कसे आहे, चारवाकांच्या हाताचे, ज्या लांडग्याच्या हाताचे नाहीत, कारण हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. त्यावेळी चारवाक असं म्हणाले, मी तर दुसरं तुला काय सांगतो याच्यापेक्षा वेगळं की जी गोष्ट डोळ्याने दिसते, जिथं आपण स्पर्श करू शकतो, जी आपण अनुभवू शकतो, जी आपल्या आकलनामध्ये आहे तीच गोष्ट सत्य आहे. बाकीच्या गोष्टी काय आहेत की आणि त्यात पण चुकीच्या आहेत. आणि मग त्यातून एक आपल्याला संदेश मिळतो की एखादी गोष्ट म्हणजे चारवाकांच्या पत्नीवर जे संस्कार झालेले ते वेगळे संस्कार लक्षात ठेवा. आणि मग अशा वेळेला ज्या पद्धतीने चारवाकांनी त्यांना समजून सांगितलेलं आहे तर त्यामुळे चारवाकाच्या पत्नीमध्ये जे परिवर्तन आहे ते प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेले आपल्याला बघायला मिळतं. आणि मग तो विचार, परिवर्तनाचा विचार तात्यांनी या सगळ्या ग्रंथाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खूप मोठी मेहनत जी आहे ती मेहनत घेतली. दुसरी गोष्ट सांगतो की हे विचार विरोधकांच्या ग्रंथातून आलेले आहेत, त्याची त्यांनी चिकित्सा केलेली आहे, समीक्षा केलेली आहे आणि जितकं वस्तुनिष्ठपणे 100% जितकं त्याला न्याय देईल तेवढं देण्याचा प्रयत्न करून ती मांडणी केली आहे. तात्यांच्या आधीसुद्धा काही ग्रंथ बाजारामध्ये उपलब्ध झालेले होते. त्यामध्ये सदाशिव आठवलेंचा ग्रंथ आहे. तर तो ग्रंथ म्हणजे चारवाकाच्या एकूण सगळ्या कालामधला किंवा एकूण त्यांच्या विचाराच्या तत्त्वज्ञाच्या सगळ्या ग्रंथाच्या याच्यामधला तो महिलाचा दगड समजला जातो. आणि मग मलाही उत्सुकता होती तो ग्रंथ वाचताना. त्याचा मला अनुवाद उपलब्ध झाला, ग्रंथ उपलब्ध झाला, मी तो वाचला. आणि वाचल्यानंतर एक गोष्ट माझ्या लक्षात आली की सदाशिव आठवल्यांच्यावरती सुद्धा काही जो काही पगडा आहे, जे काही परंपरेचा जो काही भाग आहे तर तो थोडासा आपल्याला काय होतो त्यातून जाणवतो. कारण एक मला दोघांच्या याच्यातला एक फरक जाणवला की सदाशिव आठवलेंनी काय केलेलं आहे की चारवाकाचा जो अर्थविषयक विचार आहे तर तो विचार प्रक्षिप्त आहे असं मानून काय केलेलं आहे की त्याची मांडणी पुढं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो मूळ विचार नाही. आणि तात्यांनी काय केलं की तो मूळ विचार कसा आहे आणि तो प्रक्षिप्त का नाही, कारण त्याच्या पाठीमागचे पुढचे जे काही संदर्भ आहेत, जे श्लोक आहेत ते सगळे तात्यांनी काय केलेले की नोंदवलेले आहेत. आता एवढं नोंदवून सुद्धा तात्यांनी ग्रंथाविषयी मतभेद कुठे दुसऱ्या इतरांच्या व्यक्त केलेले नाहीत.
तात्या करणार नाही, कारण त्यांना त्यांच्या ज्या कामावर फोकस करायचं आहे ते फोकस करण्याचं काम तात्या करतात. आणि मग अशा वेळेला आजूबाजूच्या लोकांनी काय आपल्याला लिहिलेलं आपल्या त्या साहित्याविषयी, विचारांच्या विषयी, हे ज्यावेळी आपण तपासतो त्यावेळी कळतं की आपल्याला की तात्यांचं मोठेपण नेमकं काय आहे. आणि मग त्या विषयाला तात्याने काय केलं, अशा पद्धतीनं प्रचंड मोठा न्याय देण्याचा प्रयत्न केला. तात्या असं म्हणतात की हे चारवाकांचे विचार का उपयुक्त आहेत आज आम्हाला, कारण ते चारवाक बुद्धांच्या पूर्वी होऊन गेलेले आहेत. त्यामुळे स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता ह्या गोष्टी आपण आज चर्चा करतो, संविधानातली मूल्य आहेत म्हणून आपण त्याचा पुरस्कार करतो. बुद्धांच्या आधीसुद्धा असं कोणीतरी मांडणारं काहीतरी होऊन गेलेलं आहे. ही गोष्टच भारतीय इतिहासाला काय होती की प्रचंड मोठे धक्के देणारी होती. कारण चारवाकांचे विचार इतके क्रांतिकारक विचार होते, कारण त्या काळात हे विचार आहेत. म्हणजे आजच्या काळात सुद्धा आपण हे विचार स्वीकारताना 10 वेळा आपल्याला विचार करावा लागतो, कारण बऱ्याचसा तो आपल्या अनुकरणाचा, आचरणाचा, मानसिकतेचा भाग झालेला असतो. त्यातून बाहेर पडणं कठीण आहे. तर त्या काळात चारवाकांनी हे विचार मांडलेले आहेत. मांडण्याची धाडस आहे, ते धाडस केलं, त्याची प्रचंड मोठी किंमत आहे. तर ती किंमत मोजण्याचं काम चारवाकांनी केलं. ते मागं या विचारापासून काय दिलं की कुठेही हटलेले नाहीत, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मग आज सर असं म्हणतात त्याच्याविषयी की चारवाकांनी त्या काळात मांडलेले विचार आहेत. तर आज सुद्धा आपल्याला भारतीय संविधानाच्या माध्यमातून जी काही मूल्य आहेत, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, ही मूल्य आज काय केलं आपण ती स्वीकारतो मोठ्या प्रमाणात. पण चारवाकांनी ती त्या काळात मांडण्याची धाडस आहे, ते धाडस केलेलं आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मग त्या अनुषंगाने सगळं जे योगदान आहे ते तात्यांनी या ग्रंथाच्या निमित्तानं मांडलेलं आहे. खरं तर काही ठिकाणी, काही विद्यापीठात आस्तिक श्रोमणी चारवाक हा ग्रंथ तात्यांचा तो अभ्यासक्रमाला लागलेला होता. आणि माझ्या डोक्यात बऱ्याच दिवसापासून होतं त्या अनुषंगाने काय तर करता येईल आपल्याला म्हणून. आणि मग एका विद्यापीठात तो लागलेला होता. आणि लागल्यानंतर तो काही कारणानं तो ग्रंथ अभ्यासक्रमाचा थांबला आणि तो रद्द झाला अभ्यासक्रमातून. आणि मग त्यावेळेला मी त्या दृष्टीने काम करत होतो. आणि मग ठरवलं की आपण ते विद्यापीठाला न देता आपण स्वतंत्रपणे जर काहीतरी काम करावं. त्यासाठी तात्याने जो वेळ दिला, जे मार्गदर्शन केलं, ते अतिशय म्हणजे काय म्हणतात ते अविस्मरणीय असं मार्गदर्शन आहे. कारण ज्या स्टेपमध्ये असताना, ज्या तब्येतीच्या त्यांच्या तक्रारी सुरू झाल्यानंतर तो वेळ देणं, ते वाचणं, समजून घेणं, ऐकणं, सूचना सांगणं, या सोप्या गोष्टी नव्हत्या. तर तात्याने तो वेळ ह्या ग्रंथाकडे दिलेला आहे. त्यामुळे हा जो आनंद आहे, तर तो आनंद मला शब्दाच्या पलीकडं आहे. कारण मी खूप काही गोष्टी तात्यांच्याकडून शिकत असतो. आणि मग अशा वेळेला सुद्धा तात्यांनी जे काही मार्गदर्शन केलं ते मार्गदर्शन म्हणजे आयुष्यभर पुरेल इतकं मार्गदर्शन आहे. प्रत्येक ग्रंथाच्या वेळेला तात्यांच्याकडून काहीतरी एक वेगळं आपल्याला बघायला मिळतं. आता मॅडमने उल्लेख केला की ग्रंथाचं नावाचं आहे आस्तिक शिरोमणी चारवाक तात्यांच्या. तर आस्तिक आणि नास्तिक संकल्पना ज्या आहेत, म्हणजे आपण काय म्हणतो की देव मानणारे आस्तिक आणि देव न मानणारे नास्तिक. पण चारवाकांच्या बाबतीत असं झालेलं नाही. आस्तिक आणि नास्तिक देव मानणं न मानणं याच्यावर ठरवलेलं नाही. कारण चारवाक ह्या गोष्टी मानत नव्हते, पण त्यांना नास्तिक म्हटलं पाहिजे, बरोबर आहे की नाही. पण आस्तिक आणि नास्तिक संकल्पना देव मानणं न मानणं याच्याशी निगडीत नव्हत्या. तर त्या तुम्ही जीवनमूल्य मानता की न मानता, किंवा मानता की मानत नाही, याच्याशी त्या निगडीत होत्या. आणि बहुतांश लोकांचं असं म्हणणं होतं की चारवाक जीवनमूल्य मानत नाहीत. या अर्थानं ते काय आहेत की तर ही गोष्ट आपण म्हणून आस्तिक आणि नास्तिक संकल्पना ज्या रूढ परंपरेनं चालत आलेल्या आहेत, त्या अर्थानं चारवाकांना आस्तिक नास्तिक संकल्पना लावलेल्या आहेत. आणि मग त्यावेळेला ते आस्तिक आहे त्याचा अर्थ काय की ईश्वरांचा विश्वास ठेवणारे अशा अर्थाने नाही. तर तात्यांना काय सांगायचं, ते मानवी जीवनमूल्य मानणारे होते, या अर्थानं ते आस्तिक आहे. आणि मग ही संकल्पना म्हणजे तात्या नुसतं ग्रंथ लिहित नाही, तर ग्रंथ लिहिताना शब्दांची जी परिभाषा आहे ती परिभाषा परंपरेने दिलेल्या इतिहासातून, तत्वज्ञानातून ते घेत नाहीत. तर ती नवीन परिभाषा काय करतात की त्या त्या व्यक्तिमत्वाचे जे गुण आहेत, ती मूल्य आहेत, ज्या मूल्याने त्यांनी पुरस्कार केला, त्यातून त्या परिभाषा निर्माण करतात. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली आहे. ती मला गोष्ट त्यातून जाणवली. खूप गोष्टी सांगता येतील खरं तर ग्रंथाच्या अनुषंगानं. तुम्ही सर्वांनी शांतपणे मला ऐकून घेतलं, त्याबद्दल मी मला धन्यवाद देतो. माझी एक गोष्ट नमूद करायची राहून गेली म्हणण्यापेक्षा ती मी सगळ्यात शेवटीच बोलणार होते. ह्या चारही पुस्तकांचं मुखपृष्ठ जे आहे ते पुलकेशी साळुंखेनं केले. आणि तो ह्या सगळ्या गोष्टींसाठी कौतुकास पात्र आहे. तेव्हा आपल्या सगळ्यांतर्फे त्याला खूप खूप सदिच्छा. शक्यतो मी शुभेच्छा शब्द वापरत नाही, सदिच्छा शब्दच वापरते. शुभ शब्द नको. त्यामुळे तसेच प्रकाशक राकेश साळुंखे आणि
डॉक्टर स्वाती बहिणी ह्या सगळ्यांचे काय पाहिजे आभार तुम्हाला? पण व्यक्त आणि करते. काय पाहिजे? आणि राकेश भैयांची जी एक परंपरा राकेश भैयाची सावंखे सरांची चालवत आहे प्रकाशनाच्या निमित्तानं, प्रकाशनानं. तसंच स्वतःही ते लेखक आहेत आणि त्यांचं आत्ताच एक महाबळी असुर. महाबळी असुरचं ते खूप महत्त्वाचं पुस्तक आहे. ते स्वतः वेगवेगळ्या म्हणजे इंजिनिअरिंग असू दे अशा ह्याच्यातनं आर्किओलॉजी हिस्ट्री सगळ्यामध्ये काम करतात. त्यामुळे खूप चांगली गोष्ट आहे आणि ते जी परंपरा चालवत आहे ती ह्या 3ऱ्या पिढीत परत आलेली आहे. त्यामुळं पुलकेशीच्या वयाची मुलं किंवा व्यक्ती ही काही वेळेस स्वतंत्र विचाराची असू शकतात आणि त्यांच्यापुढं खूप मोठं व्यापक जग असतं. पण तरीसुद्धा त्यानं आता विदेशात जाऊन अध्ययन केलं, पुन्हा इथं आला आणि पूर्ण आपल्या आजोबांचीच परंपरा तो पुढे चालवतो. याचं खूप कौतुक आहे. तेव्हा त्याच्या भविष्यासाठी खूप खूप थँक्यू. तर हे साहित्यिक वैचारिक परिवर्तनाची चळवळच आहे. चळवळ पुलकेशी, राकेश आणि स्वातीताई तात्यांच्या नंतर पुढे घेऊन निघालेली आहे. खूप महत्त्वाची बाब आहे आणि म्हणून या तिघांच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवाव्या. आदरणीय प्रशांत गायकवाड सर हे मराठीचे प्राध्यापक आहेत आणि एखाद्या समीक्षेचा प्रतिबंध कसा असावा याचं चालतं बोलतं उदाहरण म्हणजे आत्ता त्यांनी जे केलेलं विवेचन आहे ते आहे. तुमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन. यानंतर 4थ्या पुस्तकाचं अर्थात शेवटच्या पुस्तकाचं या ठिकाणी आपण प्रकाशन करणार आहोत. व्यक्त स्वातंत्र्याचा उद्घोष करणारे बुद्धांचे कालामसूत्र हे तात्यांचं पुस्तक आहे आणि या पुस्तकाचं प्रकाशन सर्व मान्यवरांच्या वतीनं या ठिकाणी करावं अशी मी तुम्ही पण घ्या. बुद्धांचे कालामसूत्र या पुस्तकाच्या संदर्भानं द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे नॅशनल ट्रस्टी अर्थात डॉक्टर भीमराव आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत. तर त्यांनी या पुस्तकाला सदिच्छा दिलेल्या आहेत. तर ते त्यांचे सहकारी बापू गायकवाड या ठिकाणी आले लातूरून, तर ते वाचून दाखवतील आपल्याला. एक मिनिट. बापूसाहेब गायकवाड हे लातूरमध्ये एका महाविद्यालयामध्ये कॉमर्सचे प्राध्यापक आहेत आणि धम्माचा त्यांचा अभ्यास अतिशय चांगला आहे. आम्ही अनेक वेळा एकत्र भेटलो आहोत, एकत्र कार्यक्रम केले आहेत. त्यांनी रमाई महोत्सव घेतलेला होता. त्यावेळेला भीमराव आंबेडकर हे आलेले होते. त्यामुळे त्यांचा माझा चांगला परिचय झाला. आज बापूसाहेबांनी त्यांचं सदिच्छा पत्र आणलेलं आहे. ते त्यांनी वाचून दाखवावं आणि थोडंसं बोलावं अशी मी त्यांना विनंती करतो. आज ज्या सरांनी लिहिलेल्या ग्रंथांचं अनुवादन करणारे 2 अनुवादक, एका ग्रंथावर समीक्षा केली आमचे मित्र प्रशांत गायकवाड सर आणि लेखक म्हणून
या सर्व ग्रंथांचे आणि आज ज्या ग्रंथाचं प्रकाशन होतं आहे त्या ग्रंथाचे लेखक म्हणून आपल्या सगळ्यांचे आदरणीय डॉक्टर आहा साळुंखे सरांनी जसा उल्लेख केला की 2017-18मध्ये लातूर शहरामध्ये रमाईच्या कार्यावर प्रकाश पडावा म्हणून संपूर्ण शहरातल्या नगरानगरातल्या महिलांपर्यंत जाऊन आम्ही भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून एक त्यागमूर्ती माता रमाई उत्सव समिती स्थापन केली, ज्यामध्ये 100-125 महिला त्या समितीमध्ये काम करायच्या. आम्ही तिथं रमाईच्या प्रतिमेची मिरवणूक काढली सर, पूर्व भाग आणि पश्चिम भाग करून. पूर्व भागातनं 20-25 हजार महिला आणि पूर्व भागातनं 20-25 हजार महिला रमाई जयंतीमध्ये सामील झाल्या आणि त्याचं विसर्जन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क लातूर या ठिकाणी झालं. आम्ही तेवढ्यावरच ते न थांबवता हे झालं फेब्रुवारीमध्ये. मे महिन्यामध्ये त्याच वर्षी आम्ही एक ग्रंथ संपादित करण्याचं ठरवलं आणि महाराष्ट्रातल्या अनेक लेखकांना आव्हान केलं की रमाईंवर तुम्हाला जे लिहिता येईल, तुमच्याकडे जी माहिती आहे ते लेखाच्या माध्यमातून पाठवा. त्या ग्रंथाचं संपादन मी केलेलं आहे आणि सरांनी पण एक छोटासा लेख, परंतु एक चांगली दिशा देणारा आणि तुम्हाला मला वेगळ्या अंगाने रमाईची ओळख करून देणारा एक लेख लिहिला. आणि मग आता याचं संपादन कोणाच्या हस्ते करायचं, म्हणजे प्रकाशन कोणाच्या हस्ते करायचं, तर दयानंद सभागृह म्हणून लातूरमध्ये एक चांगलं सभागृह आहे. त्या सभागृहामध्ये रमाईच्याच नातवाला आम्ही बोलवलं आणि जवी पवार सर आणि डॉक्टर आहा साळुंखे सर या दोघांनाही बोलवलं. या तिघांच्या उपस्थितीमध्ये त्या ग्रंथाचं प्रकाशन झालं आणि तिथून भीमराव साहेबांची आणि डॉक्टर आहा सरांची चांगली ओळख झाली. त्यानंतर सरांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्तानं सोलापूरला झालेल्या कार्यक्रमामध्ये सरांनी कुणाच्या हस्ते कार्यक्रम करायचा तर जवी पवारांना बोलवण्याची सूचना वगैरे सोलापूरच्या आयोजकांना दिली आणि जवी पवार सर सोलापूरला सरांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं त्या कार्यक्रमाला आले. जवी पवारांचा अमृत महोत्सव आंबेडकर भवन, जिथं आंबेडकरी चळवळ मुवमेंट चालवली जाते ते महत्त्वाचे केंद्र आहे, तिथं त्यांनी तो कार्यक्रम ठेवला. तर कुणाच्या हस्ते करायचं तर आदरणीय डॉक्टर आहा साळुंखे सरांच्या हस्ते करायचं ठरवलं आणि सर पण तिथं गेले. आणि मग सर आल्यामुळे त्या आंबेडकर भवनमध्ये त्या कार्यक्रमाला अख्खं आंबेडकरी परिवार श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांसह उपस्थित राहिले. बाबासाहेबांच्या सुनबाई महाउपासिका मीराताई आंबेडकर पण उपस्थित राहिल्या, नातवं उपस्थित राहिली. आणि मग बाळासाहेबांना दिल्लीला एक अत्यंत महत्त्वाचं काम त्या दिवशी होतं. सरांना बोलून ते निघून गेले आणि नंतर सगळा कार्यक्रम झाला. मी ज्या संस्थेत काम करतोय ती संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली आहे, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया. बाबासाहेबांना या संस्थेच्या माध्यमातून बौद्ध धम्माचे विचार घराघरापर्यंत पोचवायचे होते. त्यांच्या पश्चात त्यांचेच पुत्र सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकरांनी ते काम 77पर्यंत केलं. त्यांच्या पश्चात बाबासाहेबांच्या सुनबाई मीराताई आंबेडकर यांनीही ते काम केलं आणि त्या आता थकल्यामुळे त्यांनी ती जबाबदारी डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेबांवर दिली. सरांचं आणि त्या दोघांचं सारखेपण जर काय असेल ते फील्डवर बौद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी अहोरात्र फिरतायत. आज रोजी गेल्या 2-4 वर्षांपासून त्यांचा शेड्यूल जर बघितला दौऱ्यांचा तर आता लातूरला आम्हाला कार्यक्रम मागितला तर ते कुठले तरी दुसऱ्याच प्रदेशामध्ये त्यांच्या तारखा असतात. सर एवढे बिझी झालेत, ते प्रत्यक्ष फील्डवर काम करत आहेत बौद्ध धम्माच्या प्रचार प्रसाराचा. आणि सर ग्रंथांच्या माध्यमातून चळवळ उभी करण्याच्यासाठी बुद्धांचे जे विचार आपल्याला लागतात, जे घेऊन लोकांपर्यंत जावं लागतं, ते आम्हाला सर पुरवतात. म्हणजे या दोघांचं ध्येय एकच आहे. आणि म्हणून हे दोघं कोणामुळे जुळले गेले तर बुद्धांमुळे जुळले गेले. मी देखील सरांसोबत पहिल्यांदा जिंतूर या ठिकाणी अनेक संघटनांनी मिळून एक कार्यक्रम ठेवलेला होता. बुद्ध एक आकलन हा विषय होता. सरांना त्यांनी प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलेलं होतं. सरांसोबत अजून एक कोणीतरी असावा असं त्या संयोजकाला वाटलं आणि कुणीतरी माझं नाव सुचवलं. आणि संयोजकाने मला जेव्हा फोन केला साताऱ्यावरनं डॉक्टर आहा साळुंखे सर येत आहेत, तुम्ही त्यांच्यासोबतच या, तो आनंद मी आज तुमच्यासमोर व्यक्त करू शकत नाही. कारण त्यावेळेला माझी सुरुवात होती आणि सर बौद्ध धम्माच्या लेखनाच्या माध्यमातून एका विशिष्ट उंचीवर होते. आणि मग अशा वेळेला
सरांनी लातूरवरनं जात असताना माझ्या घरी आले आणि 2014 सर आणि मी म्हणजे दोन शरीर जरी असलो तरी मनाने एक झालो. आणि मग तिथं सर मला 1-2च मिनिटे बोलतो की सरांनी जे बौद्ध साहित्य आपल्यासमोर ठेवलं आहे आणि सरांनी आपल्या सर्वोत्तम भूमिपुत्रमध्ये आणि महामंगलसूत्रामध्ये पण एक दाखला बुद्धांचा दिला आहे की नंद नावाचा एक भिक्खू एकदा एका विहारामध्ये प्रवचन करत असताना बुद्ध त्या विहाराकडे जातात आणि प्रवचन चालू असलेलं बघून त्यांना कुठलाही डिस्टर्ब न करता व्यत्यय आणू न देता दारातच थांबतात, कुणालाही ओळख होऊ देणार नाहीत या पद्धतीने. आणि मग ते प्रवचनच इतकं रंगतं त्या नंदभंतेचं की सकाळ होते तोपर्यंत बुद्ध तिथे थांबलेले होते. म्हणजे एका नवीन भंतेला त्याला जे मत मांडायचं आहे ते मांडत असताना आपण जरी या उंचीला असलो तरी त्यांना कुठं अडथळा आणायचा नाही. हे जसं त्या दाखल्यात होतं तसं मी जेव्हा सरांसोबत पहिल्यांदा गेलो तिथल्या सगळ्या श्रोत्यांना सरांना ऐकायचं होतं. आणि सरांचं असं म्हणणं होतं की नवीन पिढी पण उभी राहिली पाहिजे म्हणून त्यांना तुम्हाला वेळ दिला पाहिजे. आणि सरांच्या उपस्थितीमध्ये मी 50-55 मिनिटे बुद्धांवर बोललो. ती माझी खरी कमाई. आणि सरांनी येताना मला ती शाबासकी पण दिली. अशा या सरांच्या संपर्कात येऊन जसं या दोघांनी अनुवादकांनी आणि सरांनी म्हटलं की एका विशिष्ट स्टेजला आपली बुद्धी वरचेवर प्रगल्भ होत जाते, तसं आपल्याला बुद्धांबद्दल जिथपर्यंत कळतं तिथून पुढचं सरांपासून सुरुवात होतं. आणि मग मला वाटायला लागतं अजूनही की मी हे पुस्तक लिहावं. पण सरांचं जेव्हा बौद्ध साहित्य वाचतो त्यावेळेला मला वाटतं नाही अजून आपणाला बरंच मजल मारायचं आहे आणि मग पुस्तक हातात घ्यायचं आहे. मलाही फार इच्छा आहे सर की तुमच्याच हातानं माझ्या एखाद्या छोट्या पुस्तकाचं प्रकाशन व्हावं. आणि मग मलाही माझ्या जन्माचं म्हणजे सरांच्या संपर्कामुळे सोनं झाल्यासारखं होईल. आणि म्हणून माझ्या माध्यमातून म्हणा किंवा चळवळीच्या माध्यमातून म्हणा डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेबांनी डॉक्टर आहा साळुंखे सरांना बुद्धांमुळे बुद्धांच्या विचारांमुळे जोडता आलं. बुद्धांचा संपूर्ण साहित्याचा किंवा बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास केल्यानंतर सरांच्या जे काही पुस्तकामध्ये कोटेशन आहे, माणसातले दुर्गुण दूर सारताना माणूस दूर सारायचा नाही. म्हणजे बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचं तत्त्व माणसं जोडणं. आणि सरांच्या माध्यमातून मी जे काही सरांसोबत फिरलो व्याख्यानं देत 2-4 ठिकाणी सरांनी बुद्ध विचारांच्या माध्यमातून वेगवेगळ्या जाती धर्मातल्या कितीतरी तरुणांना जोडलेला आहे. म्हणजे बुद्धाच्या तत्त्वज्ञानामध्ये ही ताकद आहे. विचाराची माणसं किती लवकर जुळतात आणि कुठून दूरदूरून आल्यात बघा हे. आणि सर तुम्ही महामंगलसूत्रामध्ये 38 उत्तम मंगलातले एक मंगल म्हटलात, पुब्बेच कत्त पुण्यता. म्हणजे पूर्वी सत्कार्य केलेले असणं कुठंतरी आपल्याला कामी येतात. बुद्धांनीच म्हणले पेराल ते उगवेल. कदाचित ही सत्कार्य असल्यामुळे मी माझ्या मुलीला पंढरपूरला मेडिकल कॉलेजला ठेवलं आहे. तिला आज सुट्टी होती, मी तिला घेऊन जायला येणार होतो, पण दीदी म्हणाली सरांची तब्येत मागे खालावली होती आणि मला सरांना पाहायचंच आहे. तर मी म्हणालो पंढरपूरला आल्यानंतर 100 किलोमीटर पुढे आपण जाऊया, सरांशी 2-4 तास गप्पा मारूया आणि निघूया. सर म्हणाले बरं झालं. त्या दिवशी मी लिहिलेल्या कालामसूत्राच्या ग्रंथाचं प्रकाशन आहे. म्हणजे ते पुब्बेचं कत्त पुण्यता याआधी मी जे सत्कार्य केलं असेल त्याचं फळ म्हणून मला आज या कार्यक्रमाला माझा जो काही परिवार आहे, मुलगा मुलगी पत्नी आणि मी या ठिकाणी येऊ शकलो. आणि म्हणून मी ही गोष्ट जेव्हा भीमराव साहेबांना सांगितलं, एका क्षणात बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं डॉक्टर आहा साळुंखे सरांच्या बुद्धांचं कालामसूत्र या ग्रंथात जर प्रकाशन होत असेल तर ते कालामसूत्र काय ताकदीचं आहे हे मला माहिती आहे. आणि मग मला काही ग्रंथ उपलब्ध झाला नाही, परंतु प्रशांत गायकवाड सरांकडे जे काही PDF गेलेली होती ते वाचलं. तर मॅडम सरांनी कालामसूत्रांबद्दल जगभरातल्या विद्वानांची जी मतं नोंदवली, या कालामसूत्रावर जगभरामध्ये किती मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. आणि ते काम कसं चालू आहे की तिथल्या समाजाला उभं करण्याच्यासाठी
तिथल्या समाजाला एक दिशा देण्यासाठी अत्यंत ताकदीने गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने नवीन संशोधक यावर काम करत आहेत. या कालामसूत्राचं महत्त्व अजून काय असू शकतं. आणि मग आपल्याला सरांनी ते कालामसूत्र दिले, ते नक्कीच आपल्याला दिशा देणारं, प्रेरणा देणारं एक फार मोठं म्हणजे ते आपल्यासाठी शिदुरी आहे असं आपण म्हणूया. तेव्हा सरांना भीमराव आंबेडकर साहेबांनी ज्या काही सदिच्छा दिलेल्या आहेत त्याचं मी वाचन करतो आणि मग थांबतो. 29 तारखेलाच त्यांनी ते पत्र पाठवले आपल्या स्वतःचा सहीनिशी. प्रति माननीय डॉक्टर आहा साळुंखे, सातारा जिल्हा, महाराष्ट्र राज्य. नमो बुद्धाय, जय भीम. आज शुक्रवार दिनांक 1 मे 2026 रोजी 2570व्या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आपण लिहिलेल्या विवेक स्वातंत्र्याचा उद्घोष करणारे कालामसूत्र या ग्रंथाचा प्रकाशन 16 सातारा महाराष्ट्र येथे संपन्न होत आहे. त्यासाठी माझ्याकडून आपणास हार्दिक शुभेच्छा. आपण आतापर्यंत सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध, जगणे बदलून टाकणारे बुद्धांचे मंगलसूत्र, बुद्ध स्त्रोत, तथागत बुद्ध आणि संत तुकाराम, पाली वाङ्मयातील असुर यांसारखे अनेक ग्रंथ लिहिले जे बौद्ध साहित्यात मोलाची भर घालणारे आहेत. आपण हे सर्व ग्रंथ लिहित असताना पाली वाङ्मयाची चिकित्सा करून बुद्ध तत्त्वज्ञानाला नवीन अन्वयार्थ आणि वर्तमान संदर्भ मूल्य दिले आहेत. हे सर्व ग्रंथ भारतीय समाजाला दिशादर्शक आहेत. आज ज्या कालामसूत्रावर लिहिलेल्या ग्रंथाचे प्रकाशन होत आहे त्याने अनेकांचे आयुष्य आरपार बदलून गेलेले आहे. त्यावर आपण केलेली अभ्यासपूर्ण मांडणी नवी दिशा देणारी आहे, यात शंका नाही. पुन्हा एकदा आपल्या कार्यास माझ्या हार्दिक सदिच्छा. डॉक्टर भीमराव आंबेडकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू. अमित मेधावी. थोडीशी ओळख करून देतो. अजून द्यायचे काय? बोला. हा तरुण मुलगा इतका व्यासंगी आणि अभ्यासू असेल असं त्याच्या वयावरून वाटणार नाही, परंतु बुद्धांच्या धम्माचा प्रचंड व्यासंग त्यानं केलेला आहे. तो एकदा इंग्रजी भाषेतून MA त्यानं केलेलं आहे, पाली भाषेतून MA आणि नेट पण केलेलं आहे आणि अत्यंत विधायक पद्धतीनं आक्रस्ताळेपणा न करता शांतपणे धम्म लोकांपर्यंत पोचवण्याचं फार मोठं कार्य हा तरुण करतोय. मला त्याचा अभिमान वाटतो आणि त्यानं कालामसूत्राच्या प्रकाशनाच्या निमित्तानं त्याचे विचार मांडावेत अशी मी त्याला विनंती करतो. एवढी मोठी माणसं बोललेली आहेत माझ्या आधी आणि आता काय बोलायचं असा एक मोठा प्रश्न माझ्यासमोर आहे. बापू सर, तुम्ही जे सांगितलं नंदकाचं उदाहरण सर्वोत्तम वाचलं आणि त्यानंतर जेवढी धम्मप्रवचनं दिलीत मी त्या प्रत्येक प्रवचनात ते नंदकाचं उदाहरण सांगितलं. एखादा तरुण नवीन भिक्षू बोलत आहे म्हणून बुद्ध म्हणजे परिपक्व वयामध्ये बाहेर थांबतात, आडोशाला थांबतात आणि आनंदाला म्हणतात कोपऱ्याला जाऊन थांबूया अंधारात, चिवर अंगावरती घेऊन थांबतात. कारण मी जर आत गेलो तर त्या तरुण मुलाला थांबवलं जाईल आणि मग बुद्ध आले आणि बुद्धांचं कौतुक केलं जाईल. अशी स्थिती असताना बुद्ध एक नवीन मुलगा तयार होतो, त्याच्यासाठी स्वतःला त्रास करून घेतात. साळुंखे सरांच्या संपर्कात आल्यापासून हीच गोष्ट मलाच नाही खूप लोकांना जाणवलेली असेल की नव्या लोकांना ते पुश करतात, नव्या लोकांना ते संधी देतात आणि संधी देत असल्यामुळं नव्या लोकांना काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते. मी सुरुवातीला एक पुस्तक संपादित केलं होतं सरांचं 2 व्याख्यानांचं, तथागत बुद्धांचा उपदेश
आणि परिवर्तनवादी चळवळी. तर ते पुस्तक ते ऐकून काढलं होतं मी. तर मलाच ते ऐकून काढायला लावलं, ते लिहायला लावलं, टाईप केलेलं दाखवायला लावलं. पुन्हा पूर्वी ट्रेसिंग होतं, ते ट्रेसिंग पण बघायला जा म्हटले. तूच ट्रेसिंग बघायचं, तूच तपासायचं. सगळ्या चुका, सगळी प्रोसेस त्या पुस्तकाची करून घेतली. आणि सरांच्यामुळं खूप मोठा बदल काय झाला सर. पूर्वी धम्म सांगताना हे वैदिक धर्मसूत्र वाचल्यावरती सर शांत आहेत, शांत लिहितात, पण हे वाचणारा माणूस शांत बसत नाही. त्याचं डोकं असं आउट होतं, डोकं फिरतच त्याचं. आणि चार्वाक वाचला तर मग तो आउटच होतोय. म्हणजे मग तो व्यवस्थेच्या वर म्हणजे काय बोलू आणि काय करू आणि काय नको असं होतं. आणि तसं सगळ्यांचं होतंय, माझं पण तसंच होत होतं. पण मी बोलत असायचो सरांशी आणि ते बोलता बोलता खूप मोठं परिवर्तन झालं. आज जे पुस्तकं चार्वाकांचं एक हिंदी भाषांतर मॅडमनी केलं. मॅडम किती शांत बोलल्या, मला ते खूप आवडत होतं. शांत शांत चाललेलं आहे. हां, आणि सर पण खूप चांगलं बोलले. प्रशांत सरांचा अभ्यास खूप जबरदस्त आहे, म्हणजे त्यांना मानायलाच पाहिजे. 8-8 तास 10-10 तास ते बसतात आणि किती पुस्तकं त्यांची आलेली आहेत. सरांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांची PhD जेव्हा सुरू होती तेव्हा अच्युत माने सर म्हटले होते, हे माझे म्हणजे प्रशांत माझा विद्यार्थी नाही आहे, म्हणजे मी त्याचा गाईड नाही आहे, त्याचे गाईड साळुंके सर आहेत. आणि सरांच्या PhDच्या व्हायव्याला पण साळुंके सर आले होते. तर हे सगळा असा गोतावळा सरांनी जमवला आहे. आज बुद्ध पौर्णिमा आहे आणि चार्वाकांचा विचार, बुद्धांचा विचार आणि साळुंके सरांचा विचार याच्यामध्ये एक कॉमन गोष्ट आपल्याला दिसते की कोण सांगतंय म्हणून आम्ही ऐकणार नाही. म्हणजे किती पण मोठा माणूस असू दे आणि काय पण सांगू दे, किती शहाणा असू दे. काय कालाम सुद्धा ते शिस्तबद्ध भाषेत आहे, मी माझ्या भाषेत सांगतोय की दिसणारा सुंदर आहे का, दिसणाऱ्याचं आकर्षक रूप आहे का, गोड बोलतोय का, किंवा बोलतोय तेच लोकांची धारणा आहे. समजा मी चोर आहे आणि तुम्ही पण सगळे चोर आहे, मग एक चोर बोलतोय ते चोरांना पटणारच आहे. म्हणून त्याचा तर्क तुमचा तर्क मॅच होतोय म्हणून पण तुम्ही स्वीकारू नका. अशा अनेक गोष्टी इथं सरांनी कालामसूत्राच्या माध्यमातून दिल्या. त्रिपिटक हे इथं पाठीमागे जे आपल्याला दिसतं, हे आज मला कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते. विपස්සना रिसर्च इन्स्टिट्यूट आणि गोयंका गुरुजींबद्दल. गोयंका गुरुजींनी ते काढलं नसतं तर हे त्रिपिटक इथं आलं नसतं सरांच्याकडं. हे त्रिपिटक आलं, सरांनी त्याचा अभ्यास केला आणि त्या अभ्यासातून अंगुत्तर निकायामध्ये एक जे सुत्त आहे, ज्या सुत्तानं जगभरावरती फार मोठा प्रभाव पाडलेला आहे. बुद्धी स्वातंत्र्याचं हे सुत्त जे आहे, विवेक स्वातंत्र्याचं. आणि विवेक हा सगळ्यांचा कॉमन मुद्दा आहे. चार्वाकांचा घ्या, सगळीच जी परंपरा आपल्यामध्ये आलेली आहे ती, त्या विवेकाच्या द्वारे अकुशल काय कुशल काय यामधलं निवडायचं काय याची जी कसोटी बुद्धांनी दिली ती अत्यंत महत्त्वाची आहे. सरांनी खूप व्यासंग केला आणि ह्या मधल्या काळामध्ये, ह्या 5-6 महिन्यामध्ये, विशेषतः ह्या 1-1.5 महिन्यामध्ये सुद्धा किती तब्येत खालावलेली आहे. म्हणजे आम्ही तरुण म्हणून मला लाज वाटायलाच पाहिजे. पूनम ते पुस्तक उचलत नाही सरांना, तरी ते लिहितायत, व्हॉइस टायपिंग करतायत, तरी ते एक रात्रीचं उठून एक शब्द बघत बसायचा पेन्सिल घेऊन आणि हे बारकावे शोधायचे. हे काम इतक्या निष्ठेनं, इतक्या प्रामाणिकपणे हे करतायत. आयुष्याच्या म्हणजे उतारीच्या टप्प्यावरती हे असताना सुद्धा अत्यंत प्रसन्न. आणि अजून मेमरी किती आहे, म्हणजे डोळे बंद करून बोलतायत आता पण कसं लक्षात आहे परफेक्ट. कोण कुठल्या कॉलेजवरती आहे, गाव कुठलं, नवीन कामाची सुरुवात पण केली. हा, कालम सुद्धा आज आले, पण पुढचं काम सुद्धा सुरू झाले. आणि त्या मागच्या पुस्तकाला पण म्हणतो ते माझं हे शेवटचंच पुस्तक, आता माझं अजून 2 येणार, अजून 2 येणार, अजून 2 येणार काय. आणि सर कसं चिवट आहेत, खतरनाक. म्हणजे आपण कोविडमधनं वाचले. म्हणजे वहिनी पण ऍडमिट होत्या, सर पण ऍडमिट होते आणि ते वहिनींना पण कोविड झाला, ते बरं झालं. म्हणजे सरांची सेवा त्यांनी केली. त्यावेळेला असं वाटलं की सर काय आता वाचत नाहीत, पण त्या कोविडमधनं सुद्धा बाहेर येऊन एवढ्या निष्ठेनं एवढा एखादा माणूस करतो. हे त्रिपिटक पालीचे जे अभ्यासक, विद्वान, विचारवंत आहेत की नाही, त्या अनुवादाला कोण धजत नाही मॅडम. अनुवादाचा कोणच नाद करत नाही. जे हिंदीत आहे, इंग्लिशीत आहे, ते हिंदीचं मराठीत करायचं, इंग्लिशचं मराठीत करायचं, असं सोपं. मूळ पालीला कोण भिडत नाही. मूळ पालीला भिडण्याचं काम हे सरांनी खूप चांगल्या प्रकारे केलंय. या पुस्तकाचा आशय काय आहे की त्या कालाम नावाचे लोक होते, त्यांच्याकडे बुद्ध गेले होते. तिथं बुद्ध गेल्यानंतर आपल्याला जे प्रश्न पडतात तेच प्रश्न त्यांना पडले होते. एखादा तत्व सांगायला आला, स्वतःचं संघटनेची माहिती सांगायला, तत्वांची माहिती सांगायला, तो काय म्हणतो, आमचंच खरं आहे, आमचंच खरं आहे, आमचं असं असं आहे, आणि दुसऱ्यांची निंदा करतो. तेव्हा बुद्धांनी पहिली गोष्ट काय सांगितली
बुद्धांना ते जेव्हा प्रश्न विचारतात की लोक असे येतात, मग आम्ही काय स्वीकारायचं, आम्हाला शंका उत्पन्न होत आहेत, तेव्हा बुद्धांनी शंका घेतली, याचं स्वागत केलंय. आणि हे बारकावे जे आहेत ना, हे बारकावे सर टिपतायत. अनुवाद कोण पण करत ते याचं पण आम्ही कितीतरी वर्ष वाचलं होतं. आंबट्टाचं छोटीशी चिमणी देखील आपल्या घरट्यात स्वच्छंदपणे चिवचिवते. आणि सरांचं भाषण ऐकलं शाहू स्मारकला, आमच्या अंगावर काटा झाला होता. सर बोलत होते शांतपणे, आणि घरात येऊन वाचलं तर हे आम्ही वाचलेच ऑलरेडी, पण त्या शब्दावरती फोकस देणं, जोर देणं, बुद्धांना काय म्हणायचं आहे हे समजून सांगणं, ही शैली सरांनी खूप चांगली डेव्हलप केलेली आहे. म्हणून शंका घेतली, त्याचं स्वागत केलं. म्हणजे काय, बहुजन समाजानं शंका घ्यायला पाहिजे, चिकित्सक व्हायला पाहिजे. कोणीही सांगतं म्हणून स्वीकारायचं नाही, हे कालामांना सांगितलं. मग कालामांना काही कसोट्या त्यांनी दिल्या. त्यातल्या काही कसोट्या काय होत्या, तुमच्या परंपरेतनं आले म्हणून स्वीकारू नका. आपल्यात म्हणतात की नाही, सासूबाई करत होत्या मग मी करणार, मग पुढचा करणार, असं हे परंपरेतनं आलेलं आहे. मग परंपरेतनं सगळ्यात चांगल्या गोष्टी येतील असं काही नाही, म्हणजे परंपरेतलं स्वीकारू नये असं नाही, पण परंपरेतनंच आलंय म्हणून स्वीकारू नका. तुमचा गुरु सांगतो म्हणून स्वीकारू नका. आणि इथं विशेष गोष्ट बुद्धांनी सांगितलेली आहे की श्रमण गुरु आहे म्हणून स्वीकारू नका. म्हणजे वैदिक गुरुविषयी ते बोलत नाहीत, स्वतःविषयी बोलतायत. म्हणजे श्रमण परंपरेतला, म्हणजे मी स्वतः जरी असलो म्हणून तुम्ही स्वीकारू नका. एखाद्या आणि वक्ते आता तुम्ही बघता, म्हणजे एकदम चांगला बोलणारा वक्ता असेल तर लोकांवरती प्रभाव पडतो, आणि आपली बहुजन समाजातली लोक त्याला फसतातच. गोड बोलणारा, जोरात बोलणारा आणि प्रभावशाली वक्ता, मग त्याचं खरंच असेल असं वाटतं. 2500 वर्षापूर्वी बुद्धांनी सुचवून ठेवलंय की तो चांगला बोलतो म्हणून सुद्धा स्वीकारू नका. तुमचं बुद्धी एवढीच आहे, त्याची पण बुद्धी एवढीच आहे, तर त्याच्या बुद्धीचं आणि तुमच्या बुद्धीचं जुळतं म्हणून सुद्धा स्वीकारू नका. इतकं बेसिक बुद्ध सांगतायत. आणि मग ते काय कसोट्या देत आहेत, ऐक्यू माहितीवरून स्वीकारू नका. मग ऐक्यू माहितीवरून स्वीकारल्यावरती गैरसमज होतात कसे, लोभ मोह द्वेष कसे वाढतात, याचं चिंतन करताना ते काय म्हणतात की एखादा सिद्धांत जर लोभ मोह आणि द्वेष तुमच्यामध्ये उत्पन्न करत असेल तर तो सिद्धांत स्वीकारण्यायोग्य नाही. एखादा सिद्धांत लोभ मोह द्वेष उत्पन्न करत असेल आणि तो अहितकारक असेल तर तो स्वीकारण्यायोग्य नाही. अशा प्रकारच्या कसोट्या या पुस्तकाच्या माध्यमातून सरांनी दिलेल्या आहेत. आणि लोकांच्या हितायोग्य आहे का अहिताचे आहेत, सदोष आहेत की दोषरहित आहेत, ज्याचं त्यानं चिंतन करायला पाहिजे. पहिली कसोटी काय दिली की जाणकार लोकांनी त्याविषयी काय म्हटलेलं आहे. उदाहरणार्थ क्रिकेट आपण पाहत आहे, तर क्रिकेटविषयी एखाद्या मराठी साहित्यिकानं मत व्यक्त करणं आणि विराट कोहलीनं मत व्यक्त करणं याच्यात फरक आहे की नाही. म्हणून त्यातल्या जाणकारानं त्याविषयी काय म्हटलंय ही पहिली कसोटी बुद्ध सांगतायत. आणि दुसरी कसोटी, जसं आता चार्वाकाविषयी आपण ऐकलं की तुमचा स्वतःचा स्वानुभव काय आहे. मग स्वानुभव कसा, तर लोभ उत्पन्न करणारा असेल तर टाळा, द्वेष उत्पन्न करणारा असेल तर टाळा, आणि मोह उत्पन्न करणार असेल तरी सुद्धा तुम्ही ते टाळा. ही कसोटी त्या कालामांना बुद्ध सांगतायत. आणि हे सगळं ऐकल्यानंतर कालाम ते चिंतन करतायत, आणि चिंतन केल्यानंतर कालामांना हे पटतं. बुद्ध जे सांगतायत ते खूप महत्त्वाचं आहे. आणि प्रत्येक सुत्ताच्या वेळेला जेव्हा जेव्हा बुद्धांना लोक भेटतात त्या वेळेला काय होतंय, बुद्धांची शैली इतकी चांगली आहे. आणि हे सरांची पुस्तकं वाचल्यानंतर बापू सर हे जे सगळे लोक भेटले सरांना, विशेषतः बौद्ध, त्या सगळ्या लोकांच्या जिभेमध्ये परिवर्तन झाल्याचं मी तरी बघितले. की जे आक्रस्ताळीपणा करत होते, व्यवस्थेवर असे तुटून पडत होते आणि भांडण लागायचं, दंगली व्हायच्या. भाषण झालं की दंगल दुसऱ्या दिवशी आयोजक पोलीस स्टेशनला. तर सरांचं ज्यांनी वाचलं ना ते दंगल नाही, उलट्या तिकडच्या बाजूचा माणूस सुद्धा म्हणतो अरे होय बुद्ध सांगतात ते बरोबर आहे, सर सांगतात ते बरोबर आहे. आणि मग ह्या कालामांना पण असंच घडतं की ते कालाम काय म्हणतायत, बुद्धांचं प्रवचन ऐकून सुंदर बनते सुंदर, एखादं पालतं घातलेलं भांडं जे आहे ते सुलटं करावं. त्यानंतर ते काय म्हणतायत, ज्याला रस्ता दिसत नाही अंध माणसाला त्याला डोळे द्यावेत आणि रस्ता दाखवावा, अशा प्रकारे अंधारामध्ये तेलाचा दिवा धरावा. अशा अनेक प्रकारानं भंतेनी हे सूत्र समजून आम्हाला सांगितलं. आणि आजपासून आम्ही तुमचे शरणागत उपासक होतो. आम्ही बुद्धांना शरण जातो, धम्माला शरण जातो, संघाला शरण जातो. ही जी शैली आहे बुद्धांची, आपण एखाद्याशी भेटायला गेलो, चर्चा करायला गेलो, उलटा कार्यक्रम होतोय आपला. म्हणजे जरी किती आपण आपलं खरं असलं आणि शैली आपली चांगली नसेल तर तो माणूस आपल्या अहंकारामुळे दुसऱ्या दिशेला जाऊ शकतो. बुद्ध त्यांच्यासमोर हे उलगडून ठेवतायत की हे असं आहे. आणि विवेक म्हणजे तुम्ही सरांनी सांगितलं होतं, वेचणं म्हणजे अलग अलग करणं.
तांदूळ निवडताना समजा खडे आपण बाजूला जसे काढतो, तशा प्रकारे कुशल काय आहे आणि अकुशल काय आहे त्याचा भेद जेव्हा करून आपण लोकांपुढे ठेवतो आणि लोकांना चॉईस देतो, तेव्हा लोक चांगल्या प्रकारे स्वीकारतात, असा ह्या सुत्ताचा आशय आहे. या सुत्ताचं स्पष्टीकरण करण्यासाठी सरांनी हे जे त्रिपिटक आहे म्हणजे बुद्धांच्या नंतर त्यांची वाणी संकलित केली गेली, साधारणतः 50 ते 55 हजार पृष्ठांचं हे त्रिपिटक. त्याच्यावरती अर्थकथा लिहिल्या गेल्या ते स्पष्टीकरण करण्यासाठी, त्याच्यावरती टीका लिहिल्या गेल्या. या सगळ्यांचं म्हणजे अंगुत्तर निकाय यासाठी वापरलं सरांनी, त्यासाठी त्रिपिटक पण आधी वाचलेलं होतं, त्याची अट्टकथा, त्याची टीका वाचली, इतरही संदर्भित जे ग्रंथ आहेत ते वाचले. विशेषतः जगभरातले जे विद्वान बौद्ध भिक्षू आहेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे, जो एका उंचीला पोचतो म्हणजे विशिष्ट उंचीला जातो ना माणूस, जेव्हा उंच होतो तेव्हा तो विवेकाकडेच जातो आणि तिथं गेल्यावरती ते सगळे लोक एकच असतात. मग हे जगभरातले जे भिक्षू आहेत त्यांना सगळे लोक ह्या कालामसुत्ताच्या प्रेमात पडलेले आहेत. बाबासाहेबांनी सुद्धा बुद्धंतेच्या धर्मामध्ये कालामसुत्त घेतलेलं आहे. गोयंका गुरुजींसारखा व्यक्ती सुद्धा जेव्हा इकडच्या व्यवस्थेतून विपसनेला गेला, त्यांच्या गुरुंनी पण सांगितलं होतं, मी सांगतोय म्हणून ऐकू नकोस म्हणून, मी काय तुझं धर्म परिवर्तन करणार नाही, पहिले ऐक तरी. भदंतानंद कौसल्यांसारखा महान विद्वान भिक्षू ते चिवर त्यांनी घेतलं म्हणजे धम्माकडे आले, त्यालाही कारणीभूत हे कालामसुत्त होतं. असं हे कालामसुत्त लोकांपर्यंत पोचावं यासाठी खूप चांगला अतिशय दर्जेदार अनुवाद सरांनी केलेला आहे. तो अनुवाद खरा की खोटा हे समजून सांगायला त्यांनी मूळ सूत्र पण पालीमध्ये यामध्ये छापलेलं आहे, म्हणजे एखादा तो चेक करू शकतो. आणि ही सरांची खासियत आहे की कोणी पण यावं आणि चेक करावं, वैदिक धर्मसूत्रे बघा, चारवाक बघा, आणखी काय म्हणा, एकही वाक्य माझं कोणी खोडू शकत नाही अशा प्रकारे ते म्हणत नाहीत. पण आपण वाचलंय आतापर्यंत, सरांच्या ज्ञानाला चॅलेंज कोणी केलेलं नाही. त्याचं कारण काय, हे दोन्ही गोष्टी, मूळ कालामसुत्त पालीमधलं ठेवलेलं आहे, मराठी अनुवाद केलेला आहे, त्याचबरोबर पालीमधले जे शब्द आहेत त्या शब्दांचे अर्थ सुद्धा इथं मराठीमध्ये सरांनी दिलेले आहेत. त्यावरती भाष्य करून जगभरातल्या विद्वानांचं या कालामसुत्ताविषयी मत काय आहे हे सांगितलेलं आहे. आणि याचा सगळ्याचा जर सार आपण पाहायचं म्हटलं तर तुकाराम महाराजांनी जे म्हटलं होतं, सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानी येले नाही बहुमता, ह्या सारापर्यंत सर आलेले आहेत. आणि आजच्या काळात मॅडम तुम्ही जसं म्हटला 500 वर्ष आम्ही मागं गेल्यासारखी परिस्थिती आहे. आज विचार करायला लोक घाबरत आहेत, बोलायला लोक घाबरत आहेत, स्वतंत्र मत मांडायला लोक घाबरत आहेत. अशा काळामध्ये हे कालामसुत्त अतिशय मोलाचं आहे आणि निश्चितच विवेकाच्या मार्गाने जाणाऱ्या लोकांना हे कालामसुत्त नक्कीच बळ देणार आहे. म्हणजे आम्ही काही झालं तरी बोलत राहणार, आम्ही काही झालं तरी लिहित राहणार, आम्ही काही झालं तरी आमचा मेंदू शाबूत ठेवून पुढं वाटचाल करणार, अशा प्रकारे सांगणारी ही गोष्ट आहे. याच्या पेज 2 वरती सरांनी स्वानमुख नावाच्या एका थायलंडमधल्या एका महान भिक्षूंचं एक कोट दिलेलं आहे आणि ते आजच्या काळासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याने असं म्हटलंय, सो लेटस येल ॲट द टॉप ऑफ अवर लंग्स हेल्प कालामसुत्ता हेल्प. मराठीत सरांनी कसं म्हटलंय, आपण आपल्या बेंबीच्या देठापासून ओरडून आवाहन करूया, मदत कर कालामसुत्ता, आम्हाला मदत कर कालामसुत्ता, कृपया ये आणि सर्व बौद्धांच्या व आजच्या या आधुनिक जगातील सर्व मानव प्राण्यांच्या हृदयात व मनात स्वतःची गुंतवणूक कर कालामसुत्ता, आम्हाला मदत कर. हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आज मग तुम्हाला सांगू, हे सगळे भोंदू बाबा आणि हे सगळं जे वातावरण बिघडले महाराष्ट्रातलं, सगळ्या देशातलं आणि जगात पण हे भोंदू बाबा असे पसरले, यांना जर संपवायचं म्हणजे वैचारिकदृष्ट्या जर संपवायचं झालं आणि जर समाज व्यवस्था निकोप बनवायची झाली तर कालामसुत्तासारख्या पुस्तकाची गरज आहे. आणि हे पुस्तक सर इंग्रजीमध्ये येणं आणि हे पुस्तक हिंदीमध्ये येणं हे सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. तर मी कालामसुत्त पुस्तकाच्या निमित्तानं साळुंके सरांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभावं अशा मनोकामना व्यक्त करतो. आपल्या सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. तर अतिशय कमी वेळामध्ये बुद्धांचं जे आज पुस्तक प्रकाशित झालेलं आहे, विवेक स्वातंत्र्याचा उद्घोष करणारे बुद्धांचे कालामसुत्त, अगदी सूत्ररूपाने मी याच्याविषयी भाष्य करणार आहे. आम्ही इथं बरंचसं सांगितलेलं आहे, बऱ्याचशा गोष्टी पुस्तकामध्ये आहेत. पहिली गोष्ट सांगतो की आज बुद्ध पौर्णिमेवरती पुस्तक प्रकाशित होतं आहे. हे पुस्तक मराठीत आहे पण जगापर्यंत जाणं गरजेचं आहे. त्याचं कारण का, कारण जगभरातल्या अनेक अभ्यासकांचे संदर्भ सरांनी ह्या पुस्तकामध्ये घेतलेले आहेत.
आतापर्यंत काय व्हायचं, इकडचं पुस्तक जगभरात गेलं की टीका व्हायची, तिची चिकित्सा व्हायची, आणि त्या चिकित्सेवर ते पुस्तक टिकायचे नाही, ते धडाधड कोसळून पडायचं. पण आता तुम्हाला पहिला असा अनुभव बघायला मिळेल की जगभरातल्या लोकांनी इंग्रजीमध्ये सुत्ताविषयी लिहिलेलं आहे आणि त्यांच्या विचारांची चिकित्सा करण्याचं काम सरांनी केलेलं आहे. म्हणजे कालाम सुत्त हे सुत्त असं आहे की जगभर कुठं कुठं त्याच्याविषयी कुणी कुणी अभ्यासकांनी संशोधन काय म्हटलेलं आहे, त्या सगळ्यांची मतं सरांनी काय केलेली आहेत की याच्यामध्ये मांडलेली आहेत. मग ती नुसती मतं मांडलेली आहेत का, तर फक्त मतं मांडलेली नाहीत, तर त्याची चिकित्सा केलेली आहे. मग ती चिकित्सा करताना सरांनी जो बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धांच्याकडं आणि धम्माकडे बघण्याचा दृष्टिकोन दिला, तो दृष्टिकोन घेऊन त्याची चिकित्सा केलेली आहे. एक परदेशी अभ्यासक किंवा बौद्ध बोधी भिक्खू बोधी जे आहेत, तर ते कालाम सुत्ताविषयी असं म्हणतात की ज्याची नैतिक जाणीव अधिक विकसित असेल त्याला ह्या कालाम सुत्ताचं काय केलं पाहिजे की उपदेश केला पाहिजे. तर त्याची नैतिक जाणीव विकसित नसेल तर त्याला कालाम सुत्ताचा उपदेश केला तर तो धोकादायक ठरेल, असं त्या भिक्खू बोधींचं मत आहे. तर सरांनी त्याचं मत काउंटर केलं, त्याची चिकित्सा केलेली आहे. सर असं म्हणतात युक्तिवाद करताना, उलट ज्याची नैतिक जाणीव कमी विकसित आहे त्याला या कालाम सुत्ताची जास्त गरज आहे. म्हणजे परदेशातले अभ्यासकसुद्धा म्हणजे ज्या पद्धतीनं कालाम सुत्ताकडे बघायला पाहिजे त्या दृष्टीनं बघत नाहीत, त्या कक्षेपर्यंत पोचत नाहीत. पण सर अगदी सहज त्या विचारांची मतांची काय करतात की चिकित्सा करतात. आपल्या सर्वांना माहिती आहे की बाबासाहेबांचा बुद्ध आणि धम्म हा जो ग्रंथ तो इंग्रजीमधून प्रकाशित झाला, बाबासाहेबांच्या पश्चात झाला, तो जगभर ग्रंथ गेला. ग्रंथ गेल्यानंतर त्या ग्रंथाला संदर्भ सूची नव्हती म्हणून त्याच्यावर जगभरातून टीका झाली, कारण लोक चिकित्सा करणारे होते. आणि मग बदंतानंद कौशल्यांनी काय केलं की ती टीका झाल्यानंतर त्याची जी यादी आहे, परिशिष्ट आहे, संदर्भ सूची आहे, ती सूची तयार केली. ती पालीमध्ये सूची तयार करून त्या ग्रंथाला जोडली. पुन्हा जगभर ग्रंथ गेला आणि मग लोकांना कळलं की बाबासाहेब म्हणतात तेच बुद्ध खरे आहेत. त्यामुळं बुद्धांच्या धम्माची चिकित्सा करताना, कालाम सुत्ताची चिकित्सा करताना बाबासाहेबांचा दृष्टिकोन आपण जर घेतला नाही आणि चिकित्सा करण्याचा प्रयत्न केला तर ती गोष्ट टिकणार नाही. पण सरांनी काय केलेलं आहे की कालाम सुत्ताची चिकित्सा करताना बाबासाहेबांचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन घेऊन त्या दृष्टिकोनातून कालाम सुत्ताची चिकित्सा केली. आणि जगभरातल्या अनेक अभ्यासकांची जी मतं आहेत किंवा जी युक्तिवाद आहेत ते युक्तिवाद काय केले की तेवढ्या जोरदारपणे परतवून लावलेले आहेत. या अर्थानं हे जे कालाम सुत्त आहे हे इंग्रजी भाषेतून हिंदीतून जगभरामध्ये जाणं ही गरज आहे. कारण जगभरात कुणी कुणी काय म्हणणं हे लोकांना माहिती आहे, पण त्या जगभरातल्या कालाम सुत्ताच्या मतांची चिकित्सा पहिल्यांदा एकत्र कुणी केली असेल तर ती सरांनी केलेली असं माझं स्वतःचं मत आहे. दुसरी गोष्ट, आपल्या सर्वांना माहिती आहे की हे जे सुत्त आहे ते जात धर्म सांप्रदायिकता कट्टरपणा जे आहे ह्यातून बाजूला काढण्याचं काम, ह्यातून दूर नेण्याचं काम काय करतं की आपल्याला करतं. कारण आपल्यामध्ये जाणीव आणि नेणीव अशा दोन गोष्टी आहेत. म्हणजे बऱ्याच वेळा एखादी गोष्ट आपण जागरूकपणे करत असतो, बऱ्याच वेळा आपण अजागरूकपणे करत असतो. म्हणजे जी गोष्ट जाणीवीत असते ती बऱ्याच वेळा नेणीवमध्ये नसते. त्याचं उदाहरण सांगतो की वामन भोवळांची एक कथा आहे, एक पडतो येळकोट नावाची. त्या येळकोट ह्या कथेमध्ये श्यामा नावाचं एक पात्र आहे. तर त्याच्या अंगात देव येतो आणि देव आल्यावर तो काय करतो की घुमायला लागतो. आता घुमताना काय करतो, जो देवाचा गाभारा आहे त्या गाभाराच्या बाहेरून घुमायला लागतो. मग त्या श्यामाचा भाऊ आणि त्याच्या मित्रमंडळी जे आहेत ते म्हणतात की काय श्यामा, किती शहाणा माणूस आहेस, अरे तुझ्या अंगात साक्षात देव आलाय, आता तरी जा की गाभाऱ्यात. ते काय म्हणतात तुझ्या अंगात देव आलाय, आता तर जा की गाभाऱ्यात. तरी तू गाभाऱ्यात जात नाही. त्यावेळी ते पुन्हा असं म्हणतात तू गाभाऱ्यात जात नाहीस ह्याचा अर्थ तुझ्या डोक्यातून अजून जात गेली नाही काय, तू महाराष्ट्र तुझ्या डोक्यातून काढलेलं नाहीस काय, म्हणून तू बाहेरच घुमतोयस काय. म्हणजे जाणीव आणि नेणीव अशी असते की नेणीव सुद्धा म्हणजे आपण त्या गाभाऱ्यात गेलो तर काहीतरी होईल, लोक काहीतरी म्हणतील किंवा आपण खालच्या जातीतले आहोत, ही जी भावना आहे ती त्या श्यामाच्या व्यक्तिरेखेमध्ये आपल्याला काय होती, मानसिकेमध्ये दडलेली बघायला मिळते. जाणीव आणि नेणीव मुक्त करण्याचं काम, अंतर्बाह्य आपल्याला जागृत करण्याचं काम, आपल्याला विवेक देण्याचं काम हे काय की सुत्त जे आहे ते सुत्त करतं, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कारण बाबासाहेबांनी जो धम्म बुद्ध आणि धम्म हा ग्रंथ लिहिला तर 56ला तो ग्रंथ प्रकाशित झाला. त्या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी खंत व्यक्त केलेली होती की ते असं म्हणतात की बुद्ध सामाजिकता देत नाही का, स्वातंत्र्य समता न्याय याची बुद्ध काही भाष्य करत नाही का, सांगत नाही का. या सगळ्या गोष्टी बुद्ध सांगत असताना आपल्या आधुनिक बौद्ध अभ्यासकांनी ह्या प्रश्नांची उत्तरं आपल्या संस्कृतीतून गाढून टाकलेली आहेत. ही खंत बाबासाहेबांनी 56ला व्यक्त केली. आणि मग पाली साहित्याची चिकित्सा करून, पालीचा अभ्यास करून, त्या सुत्तांची चिकित्सा करून एक दृष्टिकोन देण्याचं काम सरांनी सर्वोत्तम भूमिपुत्रापासून त्या आत्ताच्या कालाम सुत्तापर्यंत केलेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि मग ती खंत कुठंतरी उणीव दूर करण्याचं काम सरांच्या ह्या ग्रंथातून आपल्याला होत असताना दिसतं. त्या अर्थानं सुद्धा या ग्रंथाला जे महत्त्व आहे
ते महत्त्व फार मोठं आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आणखी एक परदेशी अभ्यासक आहे लॉरी रोजनबर्ग म्हणून, ते केम्ब्रिज विद्यापीठामध्ये प्राध्यापक आहेत. त्यांनी हे कालामसुद्धा वाचलं, त्याचा अभ्यास केला, त्याच्याविषयी भाष्य लिहिलेलं आहे. आणि ते असं म्हणतात की केम्ब्रिजमध्ये विद्यार्थ्यांना शिकवताना मला हे सूत्र फार उपयोगाला पडतं. त्या सूत्राची मी काय केली, फार मदत घेतलेली आहे. आणि मग विद्यार्थ्यांना शिकवताना मदत झाली याचा अर्थ आपल्या प्रत्येक गोष्टींच्यामध्ये आपल्याला काय की कालामसूत्राची आवश्यकता. म्हणजे आपण कुठलाही व्यवसाय करूया, नोकरी असू दे, घरकाम असू दे, प्रत्येक वेळी कालामसूत्राचं आपण स्मरण केलं, ते विचार आपल्या कृतीत आणण्याचा प्रयत्न केला, ते विचार आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर आपल्याचा जो कट्टरपणा आहे, आपल्याला ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, आपल्याला जी काही सांप्रदायिकता आहे, आपल्याविषयी जो कर्मठपणा आपल्यामध्ये जो आहे, तो काय होईल की आपल्याला बाजूला काढायला मदत होईल. ही गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवली पाहिजे. म्हणजे जगभरातले अभ्यासक आज कालामसूत्राकडे ह्या दृष्टीने बघतायत, त्यांचं जीवन आरपार बदलताना आपल्याला दिसतं. आणि मग आपलं सुद्धा जीवन त्या कालामसूत्राच्यामुळं आरपार बदलू शकतं, हा संदेश देण्याचं काम हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक आपल्याला करतं, हे आपल्याला बघायला मिळतं. आणि पुन्हा एकदा आपण काय करूया की जगभरातले अनेक संदर्भ जे आहेत सरांनी म्हणजे दिलेले आहेत, त्या संदर्भात ते इंग्रजीचे संदर्भ विशेष करून आहेत. ते सगळे इंग्रजी संदर्भ मराठीत अनुवादित सरांनी केलेले आहेत. नुसते अनुवादित केलेले आहेत, ते अनुवादित चिकित्सा केलेले आहेत. आणि स्वतःचं जे भाष्य आहे ते भाष्य मांडलेलं आहे, कठीण शब्दांचे अर्थ दिलेले आहेत, मूळ सूत्र दिलेलं आहे, त्याचं भाषांतर दिलेलं आहे. आणि हे सूत्र मानवी जीवनाला किती उपयुक्त आहे हे सांगण्याचं काम या सूत्राच्या माध्यमातून झालेलं आपल्याला बघायला मिळतं. हे एकमेव सूत्र असं आहे की जगभरात अनेक अभ्यासक, विद्वान, संशोधक जे भिक्खू आहेत, तर त्यांच्यावर सुद्धा ह्या बुद्धांच्या कालामसूत्राचा काय की प्रचंड मोठा जो प्रभाव आहे, तो प्रभाव आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि हे सगळं करत असताना सरांचं जे आकलन आहे, त्या आकलनाला तोड नाही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे का होतं असं, म्हणजे कालामसूत्र सरांनी 2026 आणलेलं आहे, त्याला पण एक कारण लक्षात ठेवलं पाहिजे आपण. कारण सरांना माहिती आहे की आता जे वातावरण मॅडम म्हणल्या तसं, आता जे वातावरण आहे ते खूप भयावह असं वातावरण आहे. आणि मग अशा वातावरणामध्ये कालामसूत्रांसारखं बुद्धांचं सूत्र किंवा बुद्धांचा विचारच आपल्याला ह्या वातावरणातून बाजूला काढू शकतो. आपल्याला स्वतंत्र माणूस म्हणून आपली जी प्रतिष्ठा आहे ती प्रतिष्ठा राखू शकतो. इतकं सामर्थ्य या कालामसूत्रामध्ये आपल्याला बघायला मिळतं. कारण सरांचं आकलन आपण लक्षात ठेवलं पाहिजे की सरांना माहिती आहे ही जी व्यवस्था आता जी आहे, भीती घालणारी, दहशत निर्माण करणारी, हे व्यवस्थेचं प्राण कुठे आहेत नेमकं. आणि म्हणून त्यांनी एका पुस्तकामध्ये पण सांगितलेलं आहे ही जी व्यवस्था, ही व्यवस्थेचे प्राण कुठं आहेत, तर ते म्हणतात की आपण शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे पूर्वी लोक गोड सांगायचे, एक चिमणी आहे किंवा एक राक्षस आहे, 11 विकराळ आहे, त्याचे प्राण 7 समुद्रापलीकडे राहणाऱ्या चिमणीमध्ये आहेत. राक्षस मारणार नाही, चिमणीला मारलं पाहिजे, चिमणीला शोधलं पाहिजे, अशी गोष्ट लोक पूर्वी सांगायची. पण आत्ताची जी व्यवस्था आहे, हा जो श्यामा आहे, श्यामाचं व्यक्तिमत्व आपण बघितलं किंवा आपल्याला समाजात अनेक लोक अशी बघायला मिळतात की त्या व्यक्तिमत्वामध्ये ह्या ज्या जाणीव आहेत त्या जाणीवा प्रगट होऊ दिल्या जात नाहीत. आणि मग ह्या व्यवस्थेचे प्राण कुठं आहेत हे सांगताना सर असं म्हणतात की ह्या व्यवस्थेचं प्राण बहुजनांच्या म्हणजे ब्राह्मणांनी बहुजनांच्या मेंदूमध्ये रुजवलेल्या मुळांच्या मध्ये आहेत. जे आपल्या मेंदूमध्ये जे संस्कार झालेले आहेत, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, त्या व्यवस्थित संस्कार झालेले आहेत. श्यामा जो आहे त्या व्यवस्थित संस्कार झालेला व्यक्ती आहे. पण असे संस्कार आपल्याला बाजूला काढायचे असतील तर एकमेव उपाय आहे तो म्हणजे कालामसूत्र. म्हणजे प्रत्येक गोष्टीची आपण काय केली पाहिजे, चिकित्सा केली पाहिजे. आंधळेपणाने ती गोष्ट स्वीकारता कामा नये. डोळे उघडे ठेवून आपण काय केलं पाहिजे की प्रत्येक गोष्टीचा विचार केला पाहिजे. आपला विवेक तिथं काय केला पाहिजे, जागरूक ठेवला पाहिजे. हे सर पुन्हा पुन्हा सांगतात. म्हणून तर त्यांनी विवेक स्वातंत्र्याचा उद्घोष करणारे बुद्धांचे मंगलसूत्र असं नाव दिलेलं आपल्याला. सॉरी विवेक स्वातंत्र्याचा उद्घोष करणारे बुद्धांचे कालामसूत्र हा जो काही हे जे शीर्षक आहे ते शीर्षक सरांनी काय केलं की दिलेलं आपल्याला बघायला मिळतं. खरं तर याच्याविषयी खूप बोलण्यासारखं आहे. मी सरांना खरंच मनापासून धन्यवाद देतो. आणि विशेष धन्यवाद राकेश सर, पुलकेशी आणि स्वाती वहिनींना आहे. कारण सर खूप अस्वस्थ असताना, खूप आजारी असताना त्यांची खूप सेवा करायला लागायची. अजूनही त्यांची सेवा करावी लागते. सर खूप थकलेल्या सगळ्यांना माहिती आहे. फोनवरती बोलताना सुद्धा 2 मिनिटांवर सर बोलत नव्हते, बोलू शकत नव्हते. अशा आवश्यक ते ग्रंथ लिहिण्याचं काम आहे. तर ह्या लोकांनी किती मोठी मदत केली असेल ह्याची आपण थोडीशी जाणून ठेवूया. त्या सगळ्यांच्या विषयी जेवढी कृतज्ञता व्यक्त करता येईल तेवढी करूया. कारण जगभर हा जो विचार आहे तो देण्यासाठी सरांनी शेवटच्या श्वासापर्यंत कटिबद्ध राहण्याची जी काही भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेला घरातल्या लोकांचं पाठबळ सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. आणि ते पाठबळ देण्याचं काम हे कुटुंब करताना दिसतं. आपण तर आहोतच सगळेजण तात्यांच्यासोबत या कुटुंबासोबत, पण प्रत्यक्ष इथं जे काही फील्डवर काम म्हणूया आपण ते काम करण्याचं काम, सरांना मदत करण्याचं काम, प्रत्येक गोष्ट हवी ती देण्याचं काम तर हे कुटुंब करतं. त्या कुटुंबाविषयी आपण खरंच या निमित्तानं कौतुक व्यक्त करूया.
पुलकेशीला मी खरंच खूप मनापासून धन्यवाद देईन. कारण माझ्या तर अनुभवानुसार मी आता बघतो त्याला 4-4 माणसांचं काम तो एकटाच करतो. राकेश सरांनाही माहिती आहे. म्हणजे इकडं पुस्तकाचं प्रिंटिंग चाललेलं असतं, पुन्हा नवीन पुस्तकांच्या ऑर्डर असतात, बाकीचे कामं सुरू आहेत, अशा वेळेला तो कवर पण करण्याचं काम करतो. आणि जी मुखपृष्ठ तयार केलेली आहेत ही मुखपृष्ठ आपण बघितली तर एखाद्या व्यावसायिक कलावंताला सुद्धा मागं पाडतील अशी मुखपृष्ठ आहे. आणि खरं तर एवढ्या लहान वयात त्याचं जे आकलन आहे, त्याच्यातली कलात्मकता आहे, तर ती कलात्मकता खूप मोठी आहे. त्या मुलग्याला खरंच फार मोठं भविष्य आहे. म्हणजे जागतिक पातळीवर हा सुद्धा जाऊ शकतो इतकं भविष्य त्याच्याकडे आहे, इतकी ताकद त्याच्या कलेमध्ये आहे, त्याच्या निष्ठेमध्ये आहे आणि खूप सिन्सिअर आहे, खूप नम्र आहे. आणि हे सगळं करत असताना सरांचाच विचार जो आहे तो विचार आपल्या कलेच्या माध्यमातून जगावर पोहोचवण्याचं काम तो करतोय. त्याला आपण मनापासून धन्यवाद देऊया. आणि जाता शेवटी एवढं म्हणेन की सरांना, कारंडे सरांना आणि मॅडमना त्यांच्या माध्यमातून हे विचार आहेत की महाराष्ट्राच्या बाहेर पोचण्यासाठी खूप मोठं योगदान तुमचं या निमित्तानं खरंच मिळतं आहे. जसं बाबासाहेबांचे ग्रंथ बाहेर गेलं तर चर्चा झाली, तसं इंग्रजीतून सरांचं साहित्य येईल, हिंदीतून येईल, तेव्हा त्याची खूप मोठी गरज आहे. कारण सरांच्या एका पुस्तकात म्हटलेलं आहे की उत्तर भारतामधले जे लोक आहेत तर त्या लोकांचे विचार आहेत ते आजच्या महाराष्ट्रातल्या प्रगल्भ लोकांच्या इतके नाहीत. आणि मग त्यांनी एका रिप्रेशनचा तो अनुभव नोंदवलेला आहे. आणि तिथं हे विचार जर जायचे असतील तर ते मग इतर भाषेतून गेले पाहिजेत. आणि म्हणून या दोघांच्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे असं मला स्वतः वाटतं. कारण त्यांनी खूप निष्ठेनं, खूप कष्टानं हे काम केलेलं आहे. कारण सरांच्या पुस्तकाचा अनुवाद करणं ही सोपी गोष्ट नाही की ज्या माणसाला उद्या आयातीमध्ये शब्दाचा पाचदा मोडण्याची जागा शिल्लक राहणार नाही, इतकी बारकाईनं काळजी घेतलेली आहे. मग आशयाच्या बाबतीत तर किती काळजी घेत असतील. आणि ते एक दडपण असतं कारण सरांचा अनेक विषयांचा व्यासंग आहे. अनुवाद करताना मर्यादा असतात. आपण एका विषयाचे अभ्यासक असतो, संशोधक असतो, प्राध्यापक असतो, पण अनेक गोष्टी समजून घ्याव्या लागतात. तर ते समजून घेऊन दोघं काम करतात. त्यांना पण मला धन्यवाद देतो. तात्यांना खरंच दीर्घायुष्य लाभावं अशी छोटीशी इच्छा व्यक्त करतो आणि मी निरजा करतो. धन्यवाद. आज बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी या कालाम सुत्ताचं प्रकाशन झालं, याचा मला अतिशय आनंद आहे. आज कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन पण आहे. असा अनेक प्रकारे चांगला दिवस आज आम्ही जाणीवपूर्वक निवडलेला होता. मी जास्त बोलणार नाही कारण मला आता आराम करणंच गरजेचं आहे. फक्त एक कृतज्ञता व्यक्त करणं हे अत्यंत आवश्यक आहे. सरांनी इंग्रजी अनुवाद केला, प्रशांत सरांनी स्वतंत्र समीक्षात्मक ग्रंथ लिहिला, डॉक्टर पद्मा पाटील यांनी हिंदी अनुवाद केला. आणि आता कालाम सुत्ताच्या बाबतीमध्ये हे मी करू शकेन अशी माझी तब्येत नव्हती. कुठून संदर्भ आणायला मी बाहेर पडू शकत नव्हतो. अशा वेळेला डॉक्टर पद्मा पाटील, अमित मेधावी आणि प्रशांत गायकवाड या तिघांनी मला संदर्भ द्यायला खूप मदत केली. माझ्या प्रकृतीची काळजी जशी राकेश, स्वाती, पुलकेशी यांनी घेतली तशीच आजराचे डॉक्टर नवनाथ शिंदे आणि चार्ली चॅप्लिनच्या भूमिकेतून प्रबोधन करणारे माझे मित्र ब्रह्मचारी वरप्रभ यांनी पण माझ्या प्रकृतीची काळजी घेतलेली आहे. आणि या सर्वांच्यामुळं मला हे पूर्ण करता आलेलं आहे. पुलकेशीनं मुखपृष्ठ तयार केलं या 4ही पुस्तकांचं. मी त्याला मनापासून धन्यवाद देतो. राकेश, स्वाती यांनाही धन्यवाद देतो. ज्यांनी संदर्भ दिले त्या सर्वांना धन्यवाद देतो. आणि आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलात याबद्दल आपणा सर्वांना धन्यवाद देतो. आणि समारोप करण्यासाठी मी 4 मिनिटंच घेणार आहे फक्त, कारण जवळजवळ 2-2.5 तास. 7ला आणखी कार्यक्रम हो, 7चा कार्यक्रम आहे, पण जवळजवळ 2-2.5 तास तुम्ही सगळे बसले. मांडीवर बसले 2-2.5 तास म्हणजे काय मला माहिती आहे. तर मी कोणाची नावं घेत नाही. आता नावं गेलं तर 4 मिनिटं जातील. तुम्हाला सर्व मान्यवर आहेत, सर्व मित्रमंडळी
तर ही 4 पुस्तकातले 3 पुस्तक, एक पुस्तक समीक्षात्मक आणि एक 2 पुस्तकं ट्रान्सलेशनची आहेत. एक इंग्लिश ट्रान्सलेशन जरा बराच वेळ लागला, हे मान्य आहे मला. काही अडचणी आल्या, काही अडचण अगदी प्रिंटिंग होताना सुद्धा त्याला एम्बॉसिंग असल्यामुळं ह्या पुस्तकावर प्रकाशन होईल का नाही याची शंका होती. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्याची तर का या पाटील मॅडम आत्ता येताना पुस्तक घेऊन आल्या होत्या प्रिंटिंग झालेलं, तर त्यामुळे हे प्रकाशन आज होऊ शकलं. त्यांचे आभार. तर मला मुख्य सांगायचं म्हणजे आता जे वातावरण आहे त्याच्यामध्ये जे अमितनं सांगितलं त्याच्यामध्ये कलाम सत्तरचं खूप महत्त्व आहे आणि त्या विचारांचा प्रसार होणे करता अशा दृष्टीने जसं ट्रान्सलेशन भारतभर आणि जगभर पोहोचण्यासाठी बरेच प्रयत्न होणे गरजेचं होतं. इतकी हा लेट झालेलं आहे खरं, इतकी वर्ष तात्यांचं लिखाण करतायत. डॉक्टर धनंजय चव्हाणांनी पहिलं ट्रान्सलेशन केलेलं होतं सर्वोत्तम भूमिपुत्रचं, त्यानंतर बराचसा खंड पडला ट्रान्सलेशनला, पण आता बराचसा वेग घेतलेला आहे. बरेच ट्रान्सलेशन करून आकाशात डॉक्टर पद्मा पाटील, नंतर सरांनी केलं, नंतर आपल्या हयात पठाणसर पण एका पुस्तक पालीबामातील असुर म्हणजे बुद्ध आणि असुरांचं पुस्तकाचं ट्रान्सलेशन करत आहे. आणि कन्नडचं एक पुस्तकाचं अभंग शतकचं येत आहे, नंतर शिवधर्माचं कन्नडमधलं ट्रान्सलेशन येत आहे. अशी ट्रान्सलेशन्स तात्यांच्या पुस्तकांची येऊ लागली. तसंच आणखीन एक आपण पण कन्नडमधली काही पुस्तकं आर्कॉलॉजीची पुस्तकाचे आपलं एक करार झालेलं आहे, तर त्यांचं पण ट्रान्सलेशन आपण काही महत्त्वाची पुस्तकं आपली येतील. असं हे जरा तात्यांचे विचार बाहेर पोहोचण्याच्या दृष्टीने जे प्रयत्न चालू आहेत त्याचा आता बऱ्यापैकी आकार गेला. मध्ये काही प्रकाशकांनी आम्ही करतो प्रकाशकांनी सांगितलं, पण त्यांना ते फंडिंगचा प्रश्न निर्माण त्यामुळे त्यांनी ते करायला त्यांचं अजून चालू आहे. त्यांचं मोठं काम आहे, खूप मोठं काम आहे. की 65 पुस्तकांचं ट्रान्सलेशन म्हणजे सोपी गोष्ट नाही, विविध भाषांमध्ये. तर माझ्या पातळीवर मी थोडं करतो प्रयत्न आणि पोहोचवण्याचा काही मार्ग काढत त्याला आपल्या सर्वांनी मित्रांच्या सर्वांची साथ आहेच आणि असेच साथ होते. आपण आलात, वेळ काढले, सर्वांचे धन्यवाद. त्यानंतर आपण जेवण ठेवलं, जेवण करून न चुकता जेवण करून सर्वांनी जावं. धन्यवाद. एक मिनिट खूप थकलेलो असल्यामुळं माझ्याकडून एका गोष्टीचा उल्लेख राहून गेला की बापूसाहेब गायकवाड यांनी माननीय भीमराव आंबेडकर यांचं सदिच्छापत्र आणलं. ही फार महत्त्वाची गोष्ट. त्यांनी आवर्जून इतके चांगले शब्द लिहिलेत, याबद्दल मी भीमरावजी आंबेडकर यांना आणि बापूसाहेब यांना धन्यवाद देतो. बापूसाहेब आज लातूरवरून सहकुटुंब पत्नी आणि 2 मुलं यांच्यासह आवर्जून उपस्थित राहिलेत. मी त्यांनाही धन्यवाद देतो.